मॅनेजिंग इनपुट आउटपुट फाइल्स इन जावा. म्हणजे आपल्याला काय करायचं, जसं सीपीपी मध्ये आपण फाईल हँडलिंग केलेलं आहे त्या टाईपचं करणार आहे. म्हणजे मॅनेजिंग इनपुट आउटपुट, इनपुट म्हणजे काय, रीडिंग डेटा फ्रॉम फाईल आणि आउटपुट मीन्स काय, राईट डेटा टू फाईल. ओके, तर हे आपल्याला बघायचंय. तर या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहे, जावा फाईल थ्रू आपण एका सेपरेट टेक्स्ट फाईल मध्ये डेटा राईट करणार आहे आणि थ्रू जावा प्रोग्राम आपण एका फाईल मधून डेटा रीड करणार आहे आणि आपल्या कन्सोल म्हणजे आउटपुट स्क्रीन वरती काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. तर रीडिंग आणि रायटिंग आहे ते कसं होतं बघा. सपोज ही तुमची सोर्स फाईल आहे किंवा आपण म्हणू शकतो फाईल आहे. ओके, त्याच्यानंतर इथे इनपुट स्ट्रीम एक क्लास तुम्ही ओपन करणार. ते काय ते सगळं सांगते, फक्त इथे एक इनपुट स्ट्रीम क्लास तुम्ही ओपन करणार. ओके, म्हणजे ती फाईल तुम्ही ओपन करणार थ्रू इनपुट स्ट्रीम क्लास. इथे सपोज तुम्ही एक फाईल पाठवली a.txt, ती तुम्ही ओपन करणार थ्रू इनपुट स्ट्रीम क्लास आणि त्या फाईल मधून रीड करणार 1 by 1 कॅरेक्टर किंवा बाईट आणि प्रिंट कुठे रीड करणार, प्रोग्राम मध्ये, आणि मग ते प्रिंट होणार आपल्या आउटपुट स्क्रीनवरती. ओके, तर हे झालं रीडिंग डेटा फ्रॉम फाईल. रीडिंग डेटा फ्रॉम फाईल टू प्रोग्राम. जावा प्रोग्राम मध्ये फाईल मधून डेटा रीड करायचा आणि प्रोग्राम तो ऍक्सेस करणार आणि प्रिंट करणार कुठे, कन्सोल वरती म्हणजे आउटपुट स्क्रीन वरती. ओके, तर हे झालं रीडिंग डेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रायटिंग डेटा. प्रोग्राम थ्रू तुम्ही व्हॅल्यू घेणार, जसं एसओपी करता, एसओपी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, प्रिंट कुठे होतं, आउटपुट स्क्रीन वरती होतं. ठीक आहे, आता त्याच्याऐवजी तुम्ही प्रिंट कुठे किंवा राईट कुठे करणार आहे, डेस्टिनेशन. तर तुमचं डेस्टिनेशन काय असणार आहे इथे, नथिंग बट अ फाईल. ओके, तर इथे झाली आउटपुट स्ट्रीम. तर आउटपुट स्ट्रीम थ्रू तुम्ही एक फाईल ओपन करणार आहे आणि प्रोग्राम थ्रू तुम्ही जो डेटा तुम्ही एंटर करणार आहे, स्कॅन करणार आहे, तो 1 by 1 राईट करणार आहे त्या फाईल मध्ये. सो इथे झालं रायटिंग डेटा टू फाईल. फाईल मध्ये डेटा राईट करायचा आणि फाईल मधून डेटा रीड करून प्रोग्रामच्या कन्सोल वरती प्रिंट करायचा आणि ते कन्सोल थ्रू डेटा स्कॅन करायचा आणि तो राईट करायचा डेस्टिनेशन फाईल मध्ये. तर हे ऑपरेशन आपण बघणार आहे. मग या ऑपरेशन साठी, रीडिंग आणि रायटिंग साठी विच टाइप ऑफ क्लासेस आर यूज ते आपण बघणार आहे. विच फंक्शन्स ऑफ दॅट क्लासेस आर यूज ते बघणार आहे. त्याच्यावरती कोणते कोणते एक्सेप्शन ऑकर होतात ते सुद्धा बघणार आहे. तर हे सगळं आपण बघणार आहे मॅनेजिंग इनपुट आउटपुट फाइल्स मध्ये ह्या चॅप्टर मध्ये. ओके, सो नाउ जस्ट आपण सिंपल कन्सेप्ट बघू आता. फर्स्ट आहे स्ट्रीम क्लासेस. तर आपल्याला हे जे आपण मॅनेजिंग इनपुट आउटपुट जे ऑपरेशन्स बघणार आहे, म्हणजे रीड अँड राईट डेटा टू अँड फ्रॉम फाईल. तर हे जे ऑपरेशन आहेत इनपुट आउटपुटचे, ओके, तर त्याच्यासाठी जे आपल्याला फंक्शन्स रिक्वायर्ड आहेत तर ते सगळे या स्ट्रीम क्लासेस मध्ये स्टोर आहेत. ओके, या स्ट्रीम क्लासेस मध्ये, आणि जेवढे आपण स्ट्रीम क्लासेस आता या चॅप्टर मध्ये यूज करणार आहे ते सगळे आहेत java.io पॅकेज मध्ये. सो आपण इम्पोर्ट कोणतं पॅकेज करणार, java.io पॅकेज इम्पोर्ट करणार. ओके, ऑब्विसली जर तुम्हाला रीड करायचं आहे तर रीडिंग साठीचा जो स्ट्रीम क्लास आहे तो लागणार आहे, राईट करायचा आहे तर आउटपुट साठीचा जो क्लास आहे तो लागणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय स्ट्रीम. सो स्ट्रीम मीन्स सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स मीन्स व्हॉट, जर मला हॅलो राईट करायचं आहे एका फाईल मध्ये तर पहिल्यांदा 1 by 1 राईट होणार, एच राईट होणार, देन ई राईट होणार, देन एल राईट होणार, देन एल अँड देन ओ असं राईट होणार. म्हणजे ही झाली स्ट्रीम. ही स्ट्रीम मला राईट करायची आहे, मी स्कॅन केली स्कॅनरनी, म्हणजे प्रोग्राम मध्ये स्कॅन केली आणि ती 1 by 1 कॅरेक्टर राईट होणार आहे फाईल मध्ये. ओके, सो हे झालं स्ट्रीम. स्ट्रीम मीन्स व्हॉट, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. आता फाईल मध्ये हॅलो आहे तर फाईल मधून रीड करून मला कन्सोल वरती म्हणजे आपली जी कमांड प्रॉम्प्टची स्क्रीन आहे त्याच्यावरती जर डिस्प्ले करायचं आहे तर मी 1 by 1 रीड करणार कॅरेक्टर आणि ते राईट करणार कन्सोल वरती. म्हणजे जरी तुम्ही ऍट अ टाइम हॅलो जरी राईट केलेला असेल पण रीड करताना पहिले एच, देन ई, देन एल आणि ओ असं रीड होऊन तुमच्या कन्सोल वरती प्रिंट होणार. ओके, सो स्ट्रीम मीन्स व्हॉट, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. तर आपण 1 by 1 कॅरेक्टर रीड करणार आणि 1 by 1 कॅरेक्टर राईट करणार फाईल मध्ये. ठीक आहे, नऊ आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला स्ट्रीम क्लासेस मध्ये किंवा आपण जे रीडिंग आणि रायटिंग करणार आहे फाईल मध्ये
एक तर तुम्ही बाईट फॉर्मॅट मध्ये करू शकता किंवा कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये करू शकता. ठीक आहे. आता बाईट मीन्स व्हॉट आणि कॅरेक्टर मीन्स व्हॉट. जसं कॅर CH आहे तर या CH मध्ये तुम्ही सिंगल कोट मध्ये ए टाकता म्हणजे CH काय ऍक्सेप्ट करणार, एनी सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन सिंगल कोट. मग व्हाईट स्पेस इज ऑल्सो वन कॅरेक्टर. जर मी 0 सिंगल कोट मध्ये टाकला जरी तो नंबर असला तरी पण मी सिंगल कोट मध्ये टाकला तर तो काय झाला, कॅरेक्टर झाला. देन 1 सिंगल कोट मध्ये टाकला तर तो काय झाला, कॅरेक्टर झाला. ठीक आहे. नाव बघा की जावा मध्ये कॅरेक्टर ऍक्सेप्ट साठी 2 डेटा टाइप आहेत, एक बाईट आहे आणि एक कॅर आहे. मग डिफरन्स काय की बाईट मध्ये सुद्धा सपोज मी बाईट बी लिहिलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन सिंगल कोट हेच स्टोअर होणार आहे. ओके. बट मग डिफरन्स काय की बाईट साठी तुम्हाला जो स्पेस लागणार आहे मेन मेमरी मध्ये ती 1 बाईट लागणार आहे आणि कॅरनी जे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे त्याला 2 बाईट लागणार आहे. बिकॉज जावा मध्ये इंटिजरला 4 बाईट लागतात. ओके. सो आता बघा ते मिनिंग काय ह्याचं की सपोज आता मी बाईट साठी किती डेटा लागतो, 1 बाईट. ओके. म्हणजे बाईटनी तुम्ही जे व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे त्याला 1 बाईट डेटा लागणार आणि इथे 2 बाईट डेटा लागणार. ह्याला 1 बाईट मेमरी स्पेस लागणार, सॉरी डेटा नाही मेमरी स्पेस, आणि इथे 2 बाईट लागणार. मग डिफरन्स काय बघा, मेन मेमरी मध्ये 1 स्टोअर होणार आहे पण बघा की आता कॅरेक्टर स्टोअर होतं मीन्स व्हॉट त्याची ASCII व्हॅल्यू स्टोअर होते. इच कॅरेक्टरची ASCII व्हॅल्यू असते जशी कॅपिटल A ची 65, B ची 66 असं कंटिन्यू होतं Z पर्यंत. त्याच्यानंतर स्मॉल a ची 97. ओके. देन B ची 98, C ची 99 असं अप टू Z पर्यंत होतं. त्याच्यानंतर 0 ची 48, 1 सिंगल 1 ची 49, 2 ची 50 असं 9 पर्यंत होतं. तर हे झाले ASCII व्हॅल्यूज. ओके. आता जेव्हा मी हा 1 स्टोअर करणार आहे तेव्हा मेन मेमरी मध्ये त्याची ASCII व्हॅल्यू स्टोअर होणार. म्हणजेच काय 1 ची ASCII व्हॅल्यू काय आहे 49. तर 1 च्या ऐवजी मेन मेमरी मध्ये 1 बाईट एरिया मध्ये काय स्टोअर होणार 49. तर हे 49 ची बायनरी व्हॅल्यू स्टोअर होते बघा. ओके. आता बायनरी व्हॅल्यू 49 ची किती येईल बघा, 49 ला जर 2 ने डिवाइड केलं किती येणार आता हे तुम्हाला येत आहे 0 बेसन 12. ठीक आहे. तर ही झाली. इथं 0 येईपर्यंत तुम्ही काय करता, इथं 0 येईपर्यंत डिवाइड करता आणि लिहिताना रिव्हर्स लिहिता. ठीक आहे. तर 49 ची ASCII व्हॅल्यू काय झाली 1 1 0 0 आणि 1 1 1 0 0 आणि 1. म्हणजे जर तुम्ही आता बाईटनी जर 1 स्टोअर करत आहात तर 1 बाईट डेटा लागेल. 1 बाईट डेटा मीन्स व्हॉट 8 बिट्स. 1 बाईट मीन्स व्हॉट 8 बिट्स. म्हणजे मेन मेमरी मध्ये तर इथं 49 ची व्हॅल्यू किती झाली 1 2 3 4 5 6 मग 7 आणि 8 हे 0 ऍड होणार. तरी असा डेटा तुमचा स्टोअर होणार आहे 8 बिट्स मध्ये. ठीक आहे. आता जर तुम्ही CH यूज करत आहे म्हणजे कॅरेक्टर यूज करताय 1 कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी तर तुमची 1 ची ASCII व्हॅल्यू 49च आहे. ओके. आणि 49 चं काय आलं 1 0 0 हा झाली, ही काय झाली बायनरी व्हॅल्यू. मग 2 बाईट म्हणजे काय आलं 16 बिट्स आलं. सो हे तर झाले 8 आणि परत 1 2 3 4 5 6 7 8. तर एवढी स्पेस लागणार, 2 बाईटची स्पेस लागणार आहे. कॅरेक्टर ते स्टोअर होणार, ASCII व्हॅल्यू पण सेम असणार पण हा CH मी कॅरने डिक्लेअर केलेला आहे. सो एवढी स्पेस युटिलाइज होणार त्या 1 साठी आणि हा जो B आहे तो मी बाईटने केलेला आहे. सो एवढी स्पेस लागणार पण व्हॅल्यू दोन्हीकडे सेम स्टोअर होणार. ओके. तर हे झालं तुमचं. म्हणजेच काय की मी जर फाईल मध्ये युजिंग बाईट बाय बाईट जर राईट करते आणि 1 टाकते तर मला डिस्प्ले 1च होणार आहे पण इंटरनली त्याला स्पेस किती लागणार आहे 1 बाईट लागणार आहे. ओके. आता सपोज मी फाईल मध्ये राईट केलं Z आणि बाईट राईट केला आणि त्याची व्हॅल्यू Z राईट केली पण मी व्हेरिएबल कशाने स्टोअर केलं बाईटनी. सो Zच मला फाईल मध्ये Zच दिसणार आहे, डिस्प्ले होताना Zच दिसणार आहे फक्त इंटरनली मेमरी त्याला 1 बाईट लागणार आहे आणि तोच जर Z मी
कॅरेक्टर राईट केलं फाईल मध्ये, त्याच्यामध्ये झेड असेल तर फाईल मध्ये झेड डिस्प्ले होणार आहे, फक्त त्याला मेन मेमरी इंटरनली किती लागणार आहे, 2 बाईट लागणार आहे. ओके, तर हे आपल्याला बघायचं की आपण फाईल मध्ये आपल्याला 2 चॉईस दिलेले आहेत त्यांनी, रीडिंग अँड रायटिंग डेटा युजिंग बाईट स्ट्रीम क्लासेस अँड रीडिंग अँड रायटिंग डेटा थ्रू कॅरेक्टर स्ट्रीम क्लासेस. मग तुम्हाला जे इझी वाटते ते लिहा, आणि जर क्वेश्चन आलं स्पेसिफिकली राईट अ प्रोग्राम फॉर रीडिंग बाईट्स फ्रॉम अ फाईल, तर बाईट्स यूज करायचं. तर तुम्हाला मेन्शन केलं की तुम्हाला बाईट रीड करायचे की कॅरेक्टर रीड करायचं, मेन्शन केलं तर जे लिहिलेलं आहे तसंच प्रोग्राम करायचा. आणि जस्ट तुम्हाला लिहिलं राईट अ प्रोग्राम टू रीड द कंटेंट्स ऑफ अ फाईल अँड प्रिंट ऑन टू द कन्सोल. मग तुम्हाला मेन्शन नाही केलेले की बाईट रीड करायचे का कॅरेक्टर, मग तुम्हाला जो इझी वाटतोय तो घ्या, आपण दोन्ही पण वेज बघणार आहे. सो आता स्ट्रीम क्लासेस पहिल्यांदा कोणते कोणते बघा, पहिल्यांदा सांगते स्ट्रीम क्लासेस आपण कोणते कोणते बघणार आहे ह्या चॅप्टर मध्ये. तर स्ट्रीम क्लासेस सगळे इनपुट आउटपुट पॅकेज मध्ये असणार आहे. तर स्ट्रीम क्लासेस 2 टाइप मध्ये येतात, बाईट स्ट्रीम क्लासेस आणि कॅरेक्टर स्ट्रीम क्लासेस. तर बाईट स्ट्रीम मध्ये पण तुम्ही रीड पण करणार आहे आणि राईट पण करणार आहे थ्रू बाईट. सो इनपुट स्ट्रीम क्लास अँड आउटपुट स्ट्रीम क्लास. ओके, आणि इथे कॅरेक्टर मध्ये फक्त इनपुटला रीडर क्लासेस आणि रायटर क्लासेस. ओके, सो इनपुट साठी आता तुम्ही फाईल साठी यूज करणार आहे फाईल इनपुट स्ट्रीम क्लास. म्हणजे फाईल मधून कंटेंट रीड करायचे आहेत, फाईल मधून कंटेंट रीड करायचे आहेत बाईट फॉर्मॅट मध्ये, तर तुम्ही फाईल इनपुट स्ट्रीम क्लास यूज करणार आणि इथे फाईल रीडर क्लास यूज करणार. जर तुम्हाला फाईल मधले कंटेंट रीड करायचे आहेत आणि कॅरेक्टर्स मध्ये तर तुम्ही फाईल रीडर यूज करणार क्लास. आउटपुट स्ट्रीम साठी फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास यूज करणार. ओके, राईट करायचा आहे डेटा टू फाईल मध्ये आणि बाईट फॉर्मॅट मध्ये राईट करायचा असेल, आणि इथे यूज करणार तुम्ही फाईल राईट, जर कॅरेक्टर राईट करायचं असेल फाईल मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून फाईल इनपुट स्ट्रीम क्लासेस आहेत बघा, जे तुम्ही आता हे फक्त फाईल वरचे झाले. अजून तुम्ही बघणार आहे बघा डेटा इनपुट स्ट्रीम क्लास. त्याचा जसा यूज आपल्याला टॉपिक आहे तसं मी एक्सप्लेन करेल. त्याचाच रिस्पेक्टिव्ह डेटा आउटपुट स्ट्रीम क्लास. ओके, त्याच्यानंतर ठीक आहे, एवढे आपण क्लासेस बघणार आहे आणि अजून बफर रीडर वगैरे पण बघणार. ते जशी टॉपिक आले की आपण बघूयात. फक्त मेन बघा स्ट्रीम क्लासेस इज डिवायडेड इनटू द 2 टाइप्स, बाईट स्ट्रीम क्लासेस, कॅरेक्टर स्ट्रीम क्लासेस. आणि अगेन बाईट स्ट्रीम क्लासेस डिवायडेड इनटू द 2 पार्ट्स, इनपुट स्ट्रीम क्लासेस, आउटपुट स्ट्रीम क्लासेस. आणि फाईल मधून डेटा रीड करायचा असेल तर फाईल इनपुट स्ट्रीम क्लास बाईट फॉर्मॅट मध्ये, फाईल मध्ये डेटा राईट करायचा असेल बाईट फॉर्मॅट मध्ये तर फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास. त्याच्यानंतर फाईल मधून डेटा रीड करायचा असेल कॅरेक्टर मध्ये तर फाईल रीडर क्लास, आणि फाईल मध्ये डेटा राईट करायचा असेल कॅरेक्टर मध्ये तर फाईल रायटर क्लास. ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा एक्सेप्शन्स कोणते कोणते, सगळ्या ऑल स्ट्रीम क्लासेस थ्रोज द एक्सेप्शन. जेव्हा जेव्हा आपण ऑल दी स्ट्रीम क्लासेस विल थ्रो अन एक्सेप्शन, जेवढे स्ट्रीम क्लासेस आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे, इनपुट असो आउटपुट स्ट्रीम असो, ते एक्सेप्शन थ्रो करणार आहे. सो जेव्हा आपण स्ट्रीम क्लासेसचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करणार आणि मेथड स्ट्रीम क्लासेसचे ऍक्सेस करणार, तेव्हा ते आपल्याला कंपल्सरी ट्राय ब्लॉक मध्ये टाकावेच लागणार, बिकॉज ऑल दी स्ट्रीम क्लासेस विल थ्रो अन एक्सेप्शन. ओके, सो कोणते कोणते एक्सेप्शन्स बघा. EOF एक्सेप्शन मीन्स एंड ऑफ फाईल एक्सेप्शन. मीन्स व्हॉट, की जो फाईल पॉइंटर आहे, सपोज ही फाईल आहे ओके, आणि याच्यामध्ये हॅलो आहे a.txt मध्ये. आता तुम्ही ही रीड करताय आणि रीड करत तुमचं पॉइंटर इथे आला, पण तुम्ही कंडिशनच नाही लिहिली रीड करताना की लूपने असं टाकले की जोपर्यंत एंड ऑफ फाईलला पॉइंटर होत नाही तोपर्यंतच रीड करायचं, असं तुम्ही लूप टाकलंच नाही तर पॉइंटर इथे येणार.
आणि रीड करण्यासाठी डेटा आहे का, नाहीये. सो एक्सेप्शन काय येणार, एंड ऑफ फाईल एक्सेप्शन. ओके, नाउ नेक्स्ट एक्सेप्शन आहे फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. सो फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन मीन्स व्हॉट, की आता सपोज a.txt फाईल तुम्हाला रीड म्हणजे a.txt मधले कंटेंट रीड करून तुम्हाला कन्सोल वरती आउटपुट स्क्रीन वरती डिस्प्ले करायचे. सो तुम्ही ही फाईल ओपन केली बट ही a.txt फाईल हार्ड डिस्क वरती प्रेझेंटच नाहीये. सो काय येणार, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन येणार. ओके, नाउ नेक्स्ट आहे इनपुट आउटपुट एक्सेप्शन. आय पण कॅपिटल, ओ पण कॅपिटल आणि ई एक्सेप्शनचा ई पण कॅपिटल. तर आय फॉर इनपुट, ओ फॉर आउटपुट. सो रीड आणि रायटिंग ऑपरेशन मध्ये जर काही एरर्स आल्या तर येणार इनपुट आउटपुट एक्सेप्शन. आणि जर तुमच्या लक्षात नाही राहिलं की नेमकं तुम्हाला 3 कॅच राहावे लागेल, कारण की एक्सेप्शन मीन्स व्हॉट, रन टाइम एरर, इट मे ऑकर और मे नॉट ऑकर. ओके, सो तुम्हाला 3 कॅच लिहावे लागतील. मग त्यापेक्षा तुम्ही काय करणार, एकच कॅच लिहायचा आणि त्याच्यामध्ये काय पास करायचं, ओनली एक्सेप्शन. बिकॉज कॅच सिंगल एक्सेप्शन accepts all kind of exception. ओके, एक्सेप्शन क्लासचे जे ऑब्जेक्ट आहे ते सगळ्या टाइपचे एक्सेप्शन काय करतात, ऍक्सेस करतात. ओके, जर तुम्हाला सेपरेट तिन्ही पण लिहायचे आहे तर तुम्हाला 3 कॅच लागते, त्याच्याऐवजी डायरेक्टली एक्सेप्शन लिहायचं. ठीक आहे, तर हे कसं प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला सांगेलच. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट, स्ट्रीम क्लासेस विल थ्रो end of file exception, file not found exception or input output exception. So compulsory आपल्याला statements or object related to the stream classes and the functions related to the stream classes, all these statements must include into the try block. Okay, now first आता रायटिंग बाइट्स. पहिले आपण रायटिंग अँड रीडिंग बाइट्स करणार आणि मग रायटिंग कॅरेक्टर्स अँड रीडिंग कॅरेक्टर्स. ठीक आहे, रायटिंग बाइट्स टू फाईल म्हणजे डेटा आपण स्कॅन करणार युजर कडून आणि तो कुठे राईट करणार, एका सेपरेट फाईल मध्ये. ओके, फक्त बाइट फॉर्मॅट मध्ये राईट करणार. तर ह्याच्यासाठी आता आपण ऑब्विसली क्लास यूज करणार आहे बघा, फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास. सॉरी, फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास यूज करणार बिकॉज आपल्याला बाइट राईट करायचा आहे. ओके, सो ह्याच्या मेथड्स बघा, तुम्ही यूज करणार आहे राईट मेथड. तर राईट मेथड मध्ये तुम्ही एकतर बाइट ॲरे डायरेक्टली पास करू शकता, तो डायरेक्टली राईट होणार, किंवा बाइट ॲरे इंट एम इंट एन. एक्सप्लेन करते काय आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राईट इंट बी. ओके, इथे बघा पहिल्यांदा हे सांगते, सपोज मी जर राईट 30 केलं तर 30 नाही राईट होणार. 30च्या कॅरेक्टरची आस्की व्हॅल्यू आहे ते कॅरेक्टर काय होईल, राईट होईल. आता तुमच्या कीबोर्डला जेवढ्या कीज आहे प्रत्येक कीज आणि एव्हरी कीला काय आहे, आस्की व्हॅल्यू आहे. तर सपोज मी त्याचं 65 केलं पास, तर राईट काय होणार, कॅपिटल ए राईट होणार. ओके, काल इथपर्यंत. एकतर होल तुम्ही बाइट ॲरे पण टाकू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज मी बाइट ॲरे आणि याच्यामध्ये HELLO. ठीक आहे, तर हे जर मला राईट करायचं आहे ऍट अ टाइम, तर मी बाइटचा एक ॲरे घेणार आणि डायरेक्टली राईट बी पास करणार. ऑब्विसली ॲरे कसं आपण पास करतो, ओनली द ॲरे नेम. डायरेक्टली बी पास करणार तर डायरेक्टली हॅलो जाणार. इथे काय जाणार, एकच सिंगल कॅरेक्टर राईट होणार आणि इथे हॅलो डायरेक्टली राईट होणार त्या पर्टिक्युलर फाईल मध्ये. ओके, तर हे सगळे फंक्शन्स फाईल आउटपुट स्ट्रीम क्लासचे. सो ते ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला काय लागेल, ऑब्जेक्ट ऑफ फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास. सेकंड काय बघा, ॲरे इंटिजर, 2 इंटिजर व्हॅल्यू. सपोज आता मी इथे सपोज ऑब्जेक्ट FOS आहे, विदाउट ऑब्जेक्ट नाही करू शकत आपण. परत प्रोग्राम मध्ये एक्सप्लेन करणार आहे. इथे बी पास केला आणि इथे 2 आणि 4 केलं, 0 1 2 3 4. तर सेकंड पासून 4 पर्यंतचे कॅरेक्टर्स
राईट होणार. फक्त एनी काय होणार, होल ऍरे मध्ये जेवढी व्हॅल्यू तेवढे सगळे राईट होणार आणि ते काय होणार सेकंड पासून फोर्थ पर्यंतच. सो ELLO हे काय होईल, राईट होईल. ठीक आहे. आणि इथे इंटिजर व्हॅल्यू म्हणजे काय की तुम्ही जी इंटिजर व्हॅल्यू पास करणार ती जी इंटिजर व्हॅल्यू मीन्स ASCII व्हॅल्यू कन्सिडर होईल आणि त्या ASCII व्हॅल्यूचं रिस्पेक्टिव्ह जे कॅरेक्टर असेल ते त्या फाईल मध्ये काय होईल, राईट होईल. ठीक आहे. तर आपण एक सिंपल प्रोग्राम घेऊया. बघा आता आपल्याला IO पॅकेज इम्पोर्ट करावंच लागेल बिकॉज आपण फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास यूज करतोय. ओके. नाव बघा क्लास सपोज राईट बाईट. ठीक आहे. पब्लिक स्टॅटिक void main. इझी प्रोग्राम पासून स्टार्ट करूयात. ठीक आहे. आता एक बाईट ॲरे घेते सपोज सिटीज. /n हा ॲरे घेतलाय. ओके. नाव आता मला राईट करायचं आहे. सो आय नीड अ फाईल आउटपुट ऑब्जेक्ट ऑफ फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास FOS असं मी नेम दिलं. तुम्हाला जे ऑब्जेक्टला नेम द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. देन आता आपल्याला मेन ऑब्जेक्ट इनिशियलाइज करावं लागतं. आपण डायरेक्टली राईट मेथड नाही लिहू शकत बिकॉज आपल्याला पहिले ऑब्जेक्ट इनिशियलाइज करावं लागेल, नाहीतर कोणतं एक्सेप्शन येईल, नल पॉइंटर एक्सेप्शन येईल. तो ऑब्जेक्ट कसं इनिशियलाइज करायचंय बघा. ट्राय इथे लिहिते स्टेटमेंट FOS इज इक्वल टू न्यू फाईल आउटपुट स्ट्रीम आणि ब्रॅकेट मध्ये टाकणार जी फाईल मध्ये तुम्हाला डेटा राईट करायचा आहे तो a.txt. ओके. आता बघा राईट करताना जर a.txt फाईल जेव्हा तुम्ही राईट करताय कंटेंट तेव्हा जर तुम्ही जी फाईल मेन्शन केलेली आहे ती जरी प्रेझेंट नसेल, फॉर एक्झाम्पल सध्या मी a.txt, तर ती जरी प्रेझेंट नसेल तुमच्या हार्ड ड्राईव्हवरती कुठे जिथे तुम्ही जावाचा प्रोग्राम काय करणार आहे, सेव्ह करणार आहे त्या पर्टिक्युलर तिथे जरी ही फाईल प्रेझेंट नसेल तर ती क्रिएट होणार ऑटोमॅटिकली राईट करताना. पण रीड करताना जी फाईल तुम्ही मेन्शन करताय ती मस्ट बी प्रेझेंट ऑन युअर हार्ड डिस्क. रीड करताना ती फाईल प्रेझेंट पाहिजे, नाहीतर एक्सेप्शन येईल. राईट करताना जर फाईल प्रेझेंट नसेल तर ती ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. ओके. तर बघा आता FOS न्यू फाईल आउटपुट स्ट्रीम ऑब्जेक्ट झालं. ट्राय ब्लॉक मध्ये टाकायचं आहे ऑब्जेक्ट जिथे जिथे यूज होईल आणि जिथे फंक्शन्स यूज होतील फाईल आउटपुट स्ट्रीम क्लासचे बिकॉज ऑल द स्ट्रीम क्लासेस थ्रोज अन एक्सेप्शन. ओके. हे झालं. नाव आता मला हा जी सिटीची व्हॅल्यू आहे मुंबई आणि पुणे राईट करायचं a.txt मध्ये. सो मी ऑब्जेक्ट FOS डॉट राईट आणि फर्स्ट राईट म्हणजे डायरेक्टली ॲरे राईट करते. हे झालं. त्याच्यानंतर क्लोज करून टाकणार स्ट्रीम. ट्राय कम्प्लीट. त्याच्यानंतर कॅच आणि इथं एक्सेप्शन लिहा. सेपरेट लिहायची गरज नाहीये. एक्सेप्शन स्टार्ट आणि एंड करा. ओके. इथे तुम्ही लिहा SOP किंवा लिहून देते. आता फर्स्ट प्रोग्राम आहे SOP E डॉट एक मिनिट FOS राईट B. ओके. त्याच्यानंतर स्ट्रीम क्लोज करा. ट्राय कम्प्लीट. कॅच. कॅच मध्ये एक्सेप्शन स्टार्ट देन SOP E डॉट गेट मेसेज म्हणजे जो सिस्टीम डिफाईन मेसेज आहे तो डिस्प्ले होईल. म्हणजे तुम्हाला कळेल की एक्सेप्शन कोणतं ऑकर झाले. फाईल नॉट फाउंड झाले का इनपुट आउटपुट झाले. देन कॅच कम्प्लीट, मेन कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. ओके. आता हा प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवते. नेक्स्ट बघा आता हा प्रोग्राम लिहिलेला आहे.
राईट बाईटचं सेम जसं तुम्हाला एक्सप्लेन केलंय तसं स्लॅश एन फक्त काय दिलंय इट इज ऑल्सो कॅरेक्टर्स. बाईट म्हणजे कॅरेक्टरच ऍक्सेप्ट करतं, फक्त स्पेसचा इश्यू आहे, स्पेस डिफरंट आहे फक्त. ओके, नाव स्लॅश एन ऑल्सो कॅरेक्टर. जर तुम्हाला मुंबईच्या पुढेच पुणे पाहिजे असेल तर नो नीड टू ऍड स्लॅश एन. ओके, मला मुंबईच्या नेक्स्ट लाईनला पुणे पाहिजे डिस्प्ले होण्यासाठी फाईल मध्ये, सो मी इथे फक्त स्लॅश एन दिलेलं आहे. आता हा प्रोग्राम रन करते. आता माझे जे प्रोग्राम आहे ते डेस्कटॉपला सेव्ह होतात, ते बघा इथे राईट बाईट आहे. ओके, आता इथे डेस्कटॉपला कुठेच a.txt फाईल नाहीये. आता आपण प्रोग्राम रन करूयात. आता a.txt फाईल ऑलरेडी क्रिएट नाहीये तरी सुद्धा आपण राईट करतोय, सो ती ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. आणि त्याच्यामध्ये आता आपण एसओपी काय कुठे लिहिलेलं आहे system.out.println, फक्त एक्सेप्शन आलं तर. ओके, एक्सेप्शन नाही आलं तर काहीच डिस्प्ले होणार नाहीये कन्सोल वरती, बिकॉज आपण फाईल मध्ये राईट करतोय. सो वी हॅव टू ओपन द फाईल. आता आपण राईट बाईट जो प्रोग्राम आहे तो डेस्कटॉप वर केला, तर इथे a.txt क्रिएट झालेली आहे. त्याला जर ओपन केलं तर मुंबई आणि पुणे राईट झाले. राईट द डेटा इन द बाईट फॉर्मॅट इनटू द फाईल. वी हॅव राईट data into byte format into file using file output string class. Okay, so here what we have done, we have taken the byte array. Okay, we have taken the byte array. In that we store some data into the byte format. I have already discussed with you difference between the character and the byte. Difference फक्त साईजचा आहे. बाईट साठी 1 बाईट ऑफ डेटा साठी 1 बाईट डेटा स्पेस लागते आणि कॅरेक्टर 1 कॅरेक्टर साठी 2 बाईट स्पेस लागते. ओके, सो हे आता सपोज आय हॅव टू प्रिंट दिस हॅलो मेसेज इनटू द another file using the Java program. So first आपण बाईट array घेतला, देन आपण काय करतो, एक फाईल ओपन करतो, राईट साठी आहे आणि बाईट फॉर्मॅट मध्ये आपण राईट करतोय. सो फाईल आउटपुट स्ट्रीम घेतो. मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की आपण फाईल रायटर क्लास पण बघणार आहे. त्यांनी सुद्धा आपण लाईक फाईल आउटपुट स्ट्रीम जसं आपण हॅलो डिस्प्ले राईट केलं होतं एका नोटपॅड टेक्स्ट फाईल मध्ये, सेम आपण फाईल रायटरनी पण करणार. बट डिफरन्स इज दॅट using file output stream we are going to write the data in the byte format. Okay, and using the file writer same procedure is there, but only the data in character format will be write. So character means what की 8 साठी जर 1 byte म्हणजेच काय 8 bits जर डेटा लागत असेल using file output stream मेन मेमरी मध्ये, तर ह्या एच साठी जर तुम्ही फाईल रायटरनी कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये जर राईट केलं तर एचच राईट होणार, तुम्हाला डिस्प्ले एचच येणार. फक्त एच साठी टोटल 16 बिट्स स्पेस येणार. 16 बिट्स मीन्स व्हॉट 2 बाईट ऑफ स्पेस येणार. येते का लक्षात? ठीक आहे, आणि हे मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे. जर लक्षात नसेल तर परत एकदा तो रिवाइज करा. तर फाईल रायटर आपल्याला घ्यायचा आहे अजून, मग तुम्हाला प्रॉपर कळेल. ठीक आहे, सो आपण काय केलेलं की एक बाईटचा ऍरे घेतला, त्याच्यानंतर आपण एक फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास, आता हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे, आय एम जस्ट रिवाइजिंग इट. फाईल आउटपुट स्ट्रीम क्लासचं ऑब्जेक्ट घेतलं, ते इनिशियलाइज केलं. नाऊ आता आपल्याला हे सगळं आपल्याला ट्राय ब्लॉक मध्ये टाकावं लागतं. जस्ट आता मी रिवाइज करते म्हणून लिहिला नाहीये ट्राय ब्लॉक. ठीक आहे, ट्राय ब्लॉक मध्ये टाकतो. व्हाय? बिकॉज ऑल दी स्ट्रीम क्लासेस, इनपुट स्ट्रीम क्लासेस थ्रोज द एक्सेप्शन. ओके, सो इथे आपण एक फाईल घेणार, सपोज a.txt घेतली. ठीक आहे, नाऊ जेव्हा आपण फाईल स्ट्रीम राईट मोड मध्ये करतो, सो FOS नाऊ इज अ स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम. आउटपुट मीन्स व्हॉट राईट. आपल्याला जावा प्रोग्राम थ्रू एका अनदर फाईल मध्ये डेटा राईट करायचा आहे. डेटा राईट करायचा असल्यावरती जेव्हा ही फाईल, आता हे तुम्ही a.txt जर ऑलरेडी प्रेझेंट नसेल देन ती ऑटोमॅटिकली क्रिएट होते, देन डेटा राईट होतो. ओके, हे मी तुम्हाला सांगितलेले. पण जेव्हा तुम्ही फाईल मधून डेटा रीड करताय, ओके, म्हणजे आता a.txt फाईल मधून डेटा घेऊन तुम्हाला जावा प्रोग्राम वरती डिस्प्ले करायचा आहे, तर रीड जेव्हा तुम्ही करताय तेव्हा ती फाईल प्रेझेंट असणं नेसेसरी आहे. अदरवाइज एक्सेप्शन इन फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. बघा, हे सुद्धा मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता राईट करतोय आपण. सो राईट साठी जर फाईल, जी फाईल तुम्ही प्रोव्हाइड केलेली आहे ती जर प्रेझेंट नसेल तुमच्या हार्ड ड्राईव्ह वरती, तर ती ऑटोमॅटिकली प्रेझेंट होते आणि देन डेटा काय होतो, राईट होतो. देन आपण काय करतो, FOS.write
राईट फंक्शन सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले. सो डायरेक्टली आपण बाईट ॲरे काय करणार, पास करणार. ओके, सो हे जे हॅलो आहे ॲरे मध्ये जेवढे कंटेंट आहे ते ऑटोमॅटिकली स्टोअर होणार a.txt मध्ये. देन आपण स्ट्रीम काय करणार, क्लोज करणार. दिस इज आवर प्रोग्राम. सो जेव्हा सपोज आता हा प्रोग्राम आहे file1.java, ह्याला तुम्ही कंपाईल केलं file1.class. ओके, नाउ जेव्हा आता तुम्ही ह्याला रन करणार जावा file1, तेव्हा तुमच्या कमांड प्रॉम्प्ट वरती काही डिस्प्ले होणार नाही. हा प्रोग्राम जिथे सेव्ह आहे तिथे एक फाईल क्रिएट होईल a.txt आणि त्याच्यामध्ये कंटेंट दिलेले असेल हॅलो. तर हे मी ऑलरेडी दिलेलं आहे, त्याचे सुद्धा आपण रिव्हिजन साठी मी तुम्हाला आता बघा हे मी डेस्कटॉप वरती स्टोअर करणार आहे. ओके, सो डेस्कटॉप वरती बघा आता सध्या कोणती जावा फाईल नाही आहे. एक मिनिट. सो कोणतीच जावा फाईल नाहीये, कोणतीच टेक्स्ट फाईल नाहीये. सो आता आपण आपला प्रोग्राम राईट डाऊन करूया. सो इनपुट स्ट्रीम साठी वी हॅव टू इम्पोर्ट द आयओ पॅकेज. हा प्रोग्राम आपला झालेला आहे, जस्ट मी त्याला रिवाइज करते एकदा, मग आपण पुढचे प्रोग्राम घेऊया. देन क्लास सपोज file1, काही एक्सटेंड वगैरे करायची गरज नाहीये. पब्लिक स्टॅटिक void main string args. ओके, नाउ जेवढे ऑब्जेक्ट्स वगैरे लागतात, व्हेरिएबल्स लागतात तेवढे सगळे डिक्लेअर करून घ्यायचे. फक्त जेव्हा तुम्ही इनपुट स्ट्रीम क्लास किंवा स्ट्रीम क्लासेस आउटपुट असतील, इनपुट असेल, कोणताही असेल, फाईल रीडर असेल, रायटर, त्याचे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट फंक्शन यूज करता तेव्हा ते ट्राय ब्लॉक मध्ये यूज करायचे आहेत. ओके, सो इथे आता मी तुम्हाला जे टाकायचं आहे ते तुम्ही सिंगल कोट मध्ये टाकून घेणार, बिकॉज हा बाईट ॲरे आहे. ओके, सपोज मला हॅलो मेसेज टाकायचा आहे. ठीक आहे, नाउ आता मला राईट करायचं आहे. सो फाईल आउटपुट स्ट्रीम, each wordचं फर्स्ट लेटर कॅपिटल. यू कॅन गिव्ह एनी ऑब्जेक्ट नेम. FOS द्यायला पाहिजे असं काही नाही, आता मी F दिलं. ओके, फक्त हे इनिशियलाइज इथेच करायचं नाही, आपल्याला काय करावं लागेल, ट्राय ब्लॉक मध्ये जिथे तुम्ही ऑब्जेक्ट इनिशियलाइज करता त्या इनपुट स्ट्रीम म्हणजे फाईल आउटपुट स्ट्रीम, फाईल इनपुट स्ट्रीम, फाईल रीडर, रायटरचे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट यूज करता तेव्हा ते ट्राय ब्लॉक मध्ये लिहिणं नेसेसरी आहे. सो जस्ट मी काय करणार, पहिले आपल्याला ऑब्जेक्ट इनिशियलाइज करावं लागेल. a.txt. नाव आता मी डेस्कटॉप वर सेव्ह करणार आहे, तर डेस्कटॉप वर बघा a.txt नाहीये, पण जेव्हा आपण फाईल आउटपुट स्ट्रीम साठी करतोय तेव्हा ती फाईल प्रेझेंट जरी नसेल, राईट करतोय ना आपल्याला, आउटपुट मीन्स राईट करतोय, सो ती फाईल प्रेझेंट असणं नेसेसरी नाही. दॅट विल बी ऑटोमॅटिकली क्रिएटेड बाय द कंपाइलर. ओके, अँड देन राईट अँड डायरेक्टली बाईट ॲरे नेम द्यायचं. ओके, अँड देन क्लोज करून टाकायचं. सो ऑब्विसली आता ट्राय आहे, सो कॅच येणार आहे. जस्ट आपण काय एक्सेप्शन असेल तर सिस्टम डिफाईन मेसेज डिस्प्ले करून देन वी विल गेट द इफ देयर इज एनी एक्सेप्शन, तर काय एक्सेप्शन आहे ते कळेल. ओके, सो आता ह्याला सेव्ह करते. डेस्कटॉपला सेव्ह करतो. इथे कुठे सेव्ह करताय ते पहिल्यांदा चेक करायचं. सो डेस्कटॉपला सेव्ह करते file1.java ऑल फाइल्स. ओके, नाव बघा आता फक्त file1 आलेले आहे. नाव आता आपण ह्याला कंपाइल करू. डेस्कटॉप जावासी file1.java. नाउ रन. नाउ इथे कमांड प्रॉम्प्ट वरती काहीच डिस्प्ले होणार नाही, बिकॉज आपल्या प्रोग्राम मध्ये बघा system.out.println नाहीच आहे. ओके, सो आता बघा रन केला.
सो बघा आता डेस्कटॉप कडे लक्ष द्या. a.txt क्रिएट झालेली बघा, आपला प्रोग्राम रन झालेला आहे. नाउ वी विल चेक द कंटेंट्स ऑफ द a.txt. इट विल बी हॅलो. आता चेक करा की जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन आता फाईल ओपन केली तर हा जो कर्सर आहे बघा तो कुठे बघा स्टार्टिंगला आहे. इथं हॅलो ओ नंतर नाहीये, तो कुठे स्टार्टिंगला आहे बघा. तुम्ही कितीही व्हॅल्यू टाका तुमच्या फाईल मध्ये पण एंड ऑफ नसतं. जेव्हा तुम्ही फाईल ओपन करता तेव्हा हा कर्सर सुरुवातीला असतो. तर हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, जेव्हा आपण ह्या फाईल मधले कंटेंट आता आपण काय केलं की जावाच्या प्रोग्राम थ्रू एका अदर टेक्स्ट फाईल मध्ये कंटेंट टाकले. आता आपण काय करणार, टेक्स्ट फाईल मधले कंटेंट जावाच्या प्रोग्राम थ्रू आपण कमांड प्रॉम्प्ट वर डिस्प्ले करणार. की आपल्याला काय करावं लागते की फाईल ओपन करून चेक करावं लागते की त्यात कंटेंट गेले आहेत की नाही. ओके, सो आता आपण काय करणार, तर फाईल मधले कंटेंट एक्सट्रॅक्ट करून आपल्या जावाच्या प्रोग्राम थ्रू कमांड प्रॉम्प्ट वरती डिस्प्ले करणार. पण आता हे का सांगतेय की जेव्हा तुम्ही कोणतीही फाईल, आता बघा ही file1.java, आता इथे कर्सर आहे बिकॉज तो मी मगाशी आपण क्लोज करून ओपन नाही केलेली. आता मी क्लोज करून ओपन करते बघा. कर्सर कुठे आहे, सुरुवातीला आहे. म्हणजे तो एंडला कधीच नसतो, तो कुठे असतो, स्टार्टिंगला असतो. सो दिस इज इम्पॉर्टंट व्हेन यू आर रीडिंग. दिस इज अ फाईल पॉइंटर. ह्याला काय म्हणतात, फाईल पॉइंटर. सो आपण जेव्हा रीड करतो तेव्हा स्टार्टिंग पासून आपल्याला एंड पर्यंत रीड करावं लागतं. ओके, नाउ आता हे झालं की बाईट अरे मधून डेटा आपण, बिकॉज आपण आउटपुट स्ट्रीम यूज करतोय, फाईल आउटपुट स्ट्रीम, सो डेटा आपण बाईट फॉर्मॅट मध्येच टाकणार आहे. ओके, नाउ आता बाईट अरे आपण जनरली, आता सपोज मला इच टाइम डिफरंट मेसेजेस टाकायचे किंवा काही रन टाइम जसं आपण करतो ना एंटर व्हॅल्यू फॉर ए, तसे माझं एंटर मेसेज, तो जो मेसेज आहे तो इच टाइम हॅलो नाहीये, डिफरंट आहे. तो इथे सेव्ह करण्यापेक्षा आपण काय करू शकतो, युजिंग द स्कॅनर युजर कडून व्हॅल्यू घेऊ शकतो. दॅट इज आवर मोस्ट इफिशियंट वे. ओके, सो तो जो आहे तो मेसेज तर आपला स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असतो, पण फाईल आउटपुट स्ट्रीमने आपल्याला काय करावं लागतं, डेटा आपण बाईट फॉर्मॅट मध्येच टाकू शकतो. ओके, सो आपण काय करणार बघा, आता मी एक स्ट्रिंग घेते, सपोज मेसेज. ओके, नाउ एक बाईट अरे पण मला घ्यावा लागेल किंवा इतर नाही घेतला तरी चालेल, डायरेक्टली आपण. त्याच्यानंतर अगेन मला डेटा राईट करायचा आहे बाईट फॉर्मॅट मध्ये. सो फाईल आउटपुट स्ट्रीम, देन आय विल राईट द ट्राय ब्लॉक. ओके, त्याच्यानंतर आपल्याला स्कॅनर लागेल. ओके, नाउ एससी सगळं स्कॅनर जरी ट्राय ब्लॉक मध्ये नाही केलं तरी चालेल, बट आपण लिहिलेलं आहे. मेन ट्राय ब्लॉक फक्त स्ट्रीम क्लासेस साठी लागतो. ओके, सो इथे आपण काय करतो, सिस्टीम डॉट ई. ओके, नाउ f इज इक्वल टू न्यू. आपल्याला ऑब्जेक्ट इनिशियलाइज करावे लागतात. सो इथे आता आपण एक वेगळं फाईल नेम लिहू, d.txt. ओके, नाउ आता मेसेज. आता आपण आधीच मेसेज सेव्ह नाही करू टाकणार, युजरला जो एंटर करायचा आहे मेसेज फाईल मध्ये तो टाकेल. सो एंटर एनी मेसेज, किती पण लाईनचा. ठीक आहे, सो आपण कसं करतो, msg इज इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन मीन्स काय, जोपर्यंत युजर एंटर की प्रेस करत नाही तोपर्यंतचा ऑल मेसेज विथ इन्क्लुडिंग स्पेस एनी कॅरेक्टर, जोपर्यंत युजर एंटर करत नाही तोपर्यंतचा सगळा इथे स्टोर होईल. ओके, नाउ हा स्टोर होईल आता msg कोणत्या फॉर्मॅट मध्ये, स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. बट फाईल आउटपुट स्ट्रीमने आपण फक्त बाईट अरेज राईट करू शकतो. ते मी तुम्हाला ऑलरेडी जस्ट पण एक्सप्लेन केलंय आणि आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण एक्सप्लेन केलेले. ओके, सो आता आपल्याला ह्या स्ट्रिंगचं कन्व्हर्जन बाईट्स अरे मध्ये करावं लागेल. सो त्याच्यासाठी आता मी एक अरे घेते आणि मग स्ट्रिंगचा व्हेरिएबल काय किंवा ऑब्जेक्ट काय, मेसेज. सो msg, सो स्ट्रिंगची एक मेथड आहे बघा, गेट बाईट्स. ओके, आता तुमचं कोणताही मेसेज असू, सपोज तुम्ही मेसेज टाकलाय, स्क्रीनवर डिस्प्ले झाला एंटर एनी मेसेज, तुम्ही टाकला वेलकम टू जावा. ओके, आणि एंटर केलं. ओके, नाउ msg मध्ये काय व्हॅल्यू आहे, वेलकम टू जावा. आता msg डॉट गेट बाईट्स काय करतं बघा, गेट बाईट्स फंक्शन काय करतं की एक सेपरेट कॅरेक्टर करणार, त्याचं बाईट मध्ये कन्व्हर्जन करून अरे मध्ये स्टोअर करणार. म्हणजेच काय करणार बघा, b(0) मध्ये w जाणार, b(1) मध्ये e जाणार, b(2) मध्ये l जाणार,
3 मध्ये सी जाणार, असं कंटिन्यू होणार ए पर्यंत. आलं का लक्षात? ठीक आहे. सो बाईट अरे आपला क्रिएट झाला. आता आपण काय करणार, म्हणजे युजर जो एंटर करेल मेसेज त्याचं कन्व्हर्जन बाईट्स मध्ये होणार. आणि आधीच्या प्रिव्हियस प्रोग्राम मध्ये काय केलं की आपण ऑलरेडी मेसेज सेव्ह करून ठेवला बाईट अरे मध्ये. इथे फक्त काय होतंय की बाईट अरे मध्ये ऑटोमॅटिकली युजर जो मेसेज टाकेल रन टाइम ती व्हॅल्यू बाईट्स मध्ये कन्व्हर्जन बाईट अरे मध्ये गेली. सो बाईट अरे क्रिएट झाला की आपण डायरेक्टली काय करणार, एफ डॉट राईट जस्ट हे तर सेम आहे आणि नंतर त्याला क्लोज करून टाकणार. देन ट्राय कम्प्लीट, कॅच ल्या, कॅच कम्प्लीट, मेन कम्प्लीट. आलं का लक्षात? ठीक आहे. आता याला एकदा आपण रन करून बघूया. सो आता आपल्याला एक नोटपॅड फाईल घेऊ. नाव आयओ लागणारच आहे. इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार, देन इम्पोर्ट युटिल एक लागेल बिकॉज आता आपण स्कॅनर घेतोय. ठीक आहे. आता आउटपुट स्ट्रीम झालं ना की मग रायटर तुम्हाला लगेच येईल. सेमच आहे बघा, फक्त बाईट फॉर्मॅटच्या ऐवजी कॅरेक्टर डिस्प्ले तुम्हाला तुम्ही बाईट फॉर्मॅट मध्ये राईट करा किंवा कॅरेक्टर. तुम्ही जर हॅलो राईट करते तर हॅलो दिसणार, फक्त स्पेस मेन मेमरी मध्ये किती स्पेस लागते दॅट इज अ डिफरन्स. ओके. नाउ हियर फाइल 2 नाउ. नो स्कॅनर जेवढे ऑब्जेक्ट लागते स्कॅनर इथंच इनिशियलाइज केलं तरी चालेल बिकॉज स्कॅनरला एक्सेप्शन हँडलिंगची गरज नाहीये. राइट करतोय. सो फाइल आउटपुट सॉरी. ओके. नाउ ट्राय ब्लॉक. आता आपण स्कॅनर ऑलरेडी इनिशियलाइज केलंय आउटपुट स्ट्रीम. सो आपल्याला ट्राय मध्येच इनिशियलाइज करावं लागेल. नाही केलं तर चेक करा एक्सेप्शन येतं. आता जर तुम्ही a.txt लिहिलं तर आधीचे कंटेंट रिप्लेस होणार. ओके. सो मी आधी a.txt लिहून दाखवते तुम्हाला. सो आता सध्या बघा a.txt मध्ये हॅलो आहे. ठीक आहे. आता बघा तर आपण परत जेव्हा स्ट्रीम ओपन करतो नेक्स्ट टाइम, म्हणजे आता ऑब्जेक्ट इनिशियलाइज केलं म्हणजे स्ट्रीम ओपन केली, तेव्हा जर सेम फाईल नेम असेल ऑलरेडी एक्झिस्टेड फाईल तर ते आधीचे जे कंटेंट आहे ते रिप्लेस होणार बाय द न्यू कंटेंट. ओके. आणि जर न्यू फाईल लिहिलं तर न्यू फाईल क्रिएट होईल. एंटर एनी मेसेज. sc.next line. Okay. Then byte array msg तुम्ही जे व्हेरिएबल घेतला असेल स्ट्रिंगचं दॅट गेट बाइट्स. ओके. झालं बाइट मध्ये कन्वर्जन झालं बाइट अरे मध्ये. देन राईट बी जस्ट कम्प्लीट. e.get मेसेज लिहा म्हणजे जर काही मेसेज असेल तर तो डिस्प्ले होईल. ओके. प्रोग्राम झालेला आहे. फाइल 2.java. ओके. नाउ आता कंपाइल करू. जावा फाइल 2. बघा आता जो मेसेज आपल्याला टाकायचा तो वी कॅन राईट. ओके. सो वेलकम टू जावा ऑनलाइन क्लास. ओके. एंटर. आता इथे डिस्प्ले का नाही झालं बिकॉज आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन फक्त एंटर आणि मेसेज केले, बाकी काहीच नाही. नाउ चेक द कंटेंट्स ऑफ द a.txt. वेलकम टू जावा ऑनलाइन क्लास म्हणजे आधीचा जो मेसेज आहे तो काय झाला आणि इथे बघा कुठे आलं स्टार्टिंगलाच कर्सर आला आणि आधीचा जो मेसेज आहे तो काय झाला रिप्लेस झाला. ओके. नाउ आता परत एकदा मी रन करते प्रोग्राम. एंटर एनी मेसेज.
जोपर्यंत युजर एंटर की प्रेस करत नाही कंटेंट ऍज इट इज राहतात. ओके, एंटर केलं. नाउ चेक. लक्षात, ठीक आहे. नाउ जर आता आपण न्यूज फाईल केली ते म्हणजे आता बघा, तर a.txt ची नाही कंटेंट होणार. आता जो मेसेज तुम्ही टाकणार तो b.txt मध्ये जाणार. नगे आता आपण चेंज केले. सो वी हॅव टू कंपाइल द फाईल. आता बघा a.txt चे जे मगाचं कंटेंट आहे तेच राहणार आहेत, बिकॉज आपण आता फाईल नेमच चेंज केलं आणि b.txt क्रिएट झाली. बघा हॅलो मोबाईल, फक्त चेक करा की कर्सर हा स्टार्टिंगला असतो. ठीक आहे. नाउ हे झालं आता आपलं रायटिंग द बाइट्स युजिंग बाईट ॲरे ऑल्सो अँड युजिंग द स्ट्रिंग जर असेल, पण बाईट फॉर्मॅट मध्ये टाकायचं असेल, डेटा स्ट्रिंग मध्ये आहे बट फाईल बाईट फॉर्मॅट मध्ये टाकायचं असेल तर फाईल आउटपुट स्ट्रीम तर आपल्याला लागणारच आहे. प्लस आपण काय करतो, गेट बाईट्सनी त्याचं कन्व्हर्जन बाईट ॲरे मध्ये करतो. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता हाऊ टू रीड द कंटेंट्स ऑफ द फाईल. आता फाईल मध्ये कंटेंट राईट केले, आता फाईल मधून कंटेंट्स कसे रीड करायचे. ओके, सो त्यासाठी आता आपल्याला बाईट फॉर्मॅट मध्ये आपण राईट केले, सो बाईटनीच आपण रीड करूया. ठीक आहे. सो जसं राईट करण्यासाठी बाईट फॉर्मॅट मध्ये फाईल आउटपुट स्ट्रीम लागतं, तसं फॉर रीडिंग द डेटा फ्रॉम फाईल टू जावा प्रोग्राम in byte format we need file input stream class. ओके, जसं फाईल आउटपुट स्ट्रीमचं फंक्शन आहे राईट, तसं फाईल इनपुट स्ट्रीमचं फंक्शन आहे रीड. ओके, रीड फंक्शनला काही पास करायचं नाही, बट राईट फंक्शनने आपण बाईट राईट करतो, पण रीड फंक्शननी बाईट नाही रीड होत. इट विल रिटर्न, दिस फंक्शन विल रिटर्न read. Okay, read function will return ASCII value of character. Now byte is also characters. Okay, character. Okay, means for example बघा, आता a.txt मध्ये आपण काय टाकलेलं होतं, hello, फॉर एक्झाम्पल हॅलो. ओके, सो जेव्हा आपण a.txt रीड साठी ओपन करणार तेव्हा पहिल्यांदा कर्सर कुठे असणार, इथे असणार फर्स्ट पोझिशनला. ओके, नाउ read function will not return h, it will return the ASCII value of h. For example, h ची स्मॉल काय असते 97. आता हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे, DEFGH. तर h ची काय असेल 100, इथे 101, 102, 103. So it will return the 104. Okay, so read function will return the ASCII value of a character. Okay, so means what, it will return the integer value because ASCII value is always an integer. Okay, so file input stream काय रिटर्न करतं, read function will return the ASCII value of a character. Okay, आणि read function आपल्याला कुठपर्यंत कंटिन्यू करायचंय, जोपर्यंत इथला जो कर्सर आहे तो एंड ऑफ फाईल ला येत नाही तोपर्यंत. एंड ऑफ फाईल इज ऑल्सो कॅरेक्टर अँड ASCII व्हॅल्यू ऑफ दॅट कॅरेक्टर इज -1. ओके, सो जोपर्यंत रीड फंक्शन -1 व्हॅल्यू रिटर्न करत नाही तोपर्यंत आपल्याला रीड फंक्शन मध्ये टाकायचं आहे. ओके, आता इथे 1च लाईनचे, सपोज अशा एवढ्या लाईन्स आहेत तुमच्या फाईल मध्ये. सो इथे एंड होतीये तुमची फाईल. सो इथे तुमचं जेव्हा रीड फंक्शन येईल पॉइंटर लूपनी, तेव्हा तो काय रिटर्न करेल -1. सो जेव्हा तुमच्या फाईल मधले कंटेंट एंड होतात, सो दॅट कॅरेक्टर इज अ एंड ऑफ फाईल कॅरेक्टर अँड ASCII व्हॅल्यू ऑफ दॅट कॅरेक्टर इज अ -1. सो वी हॅव टू कंटिन्यू द लूप फ्रॉम स्टार्ट. आता स्टार्टला तर असतंच, तुम्हाला माहिती आहे आपण ओपन केली फाईल की, सो फाईल आपण ओपन करणार फाईल इनपुट स्ट्रीमनी. व्हाय फाईल इनपुट स्ट्रीमनी, बिकॉज नाउ आय वॉन्ट टू रीड द कंटेंट. ओके, सो रीड करणार कंटेंट आणि लूप मध्ये टाकणार जोपर्यंत रीड फंक्शन -1 करत नाही, आणि मग आपण ते डेटा कुठे प्रिंट करणार स्क्रीनवरती. ओके, सो हे झालं एकदम सिंपल आहे बघा, काही अवघड नाहीये. सो आता आपण प्रोग्राम लिहूयात. सो क्लास आता फाईल 3 रीडिंग द डेटा. आता IO तर आपल्याला करावंच लागेल, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन वगैरे. ओके, नाउ आता आपल्याला रीड करायचं आहे. सो फाईल इनपुट स्ट्रीम क्लास, सपोज f तुम्ही कोणतंही घ्या. आता इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, सो मी एक इंटिजर व्हेरिएबल घेतलं. ओके, नाउ ट्राय ब्लॉक
सो इनिशियलाइज करा कोणती फाईल तुम्हाला रीड करायची आहे. सो आता आपण फाईल मधले कंटेंट आपल्या कमांड प्रॉम्प्ट वरती डिस्प्ले करणार आहे. सपोज आता ह्या फाईल मधले कंटेंट डिस्प्ले करून जी आता राईट करताना आउटपुट स्ट्रीम करताना फाईल प्रेझेंट नसेल जी आपण इथे पास केली तर ती क्रिएट होते हे तुम्ही बघितले. नाउ रीड करताना ही फाईल प्रेझेंट असणं नेसेसरी आहे, अदरवाइज इट विल थ्रो द एक्सेप्शन. ओके, नाउ आता आपण काय करणार बघा, व्हाईल I is equal to ch आपण व्हेरिएबल घेतलंय, एकदम इझी आहे बघा. ch is equal to f dot read is not equal to -1. -1 म्हणजे एंड ऑफ फाईल. नाउ सिस्टीम आता आपण कन्सोल वरती फाईल मधले कंटेंट डिस्प्ले करणार आहे. सो जस्ट प्रिंट करते मी ch आणि त्याच्यानंतर क्लोज करून टाकायचं लूप नंतर. ट्राय कंप्लीट कॅच मेन कंप्लीट क्लास कंप्लीट. आता बघा ही फाईल मी ओपन केली. सो मेन मेमरी मध्ये फाईल ओपन होणार a.txt. सपोज ह्याच्यामध्ये हॅलो आहे. ओके, सो पहिले कर्सर कुठे असणार, हा f ओपन झाल्यानंतर इथे. ओके, फर्स्ट पोझिशनला. सो f डॉट रीड इट विल रिटर्न काय रिटर्न करणार, आता आपण जस्ट बघितलं ना 103 h ची ASCII व्हॅल्यू. ओके, सो ती व्हॅल्यू रिटर्न करून कुठे स्टोअर होणार, ch मध्ये. सो ch ची व्हॅल्यू काय झाली 103. सो ch ची व्हॅल्यू इज नॉट इक्वल, पहिले बघा ही आतली ब्रॅकेट होणार. ओके, सो f डॉट रीड इट विल रिटर्न द ASCII व्हॅल्यू ऑफ द पोझिशन कुठे आहे सध्या फाईल ओपन केल्यावरती कर्सर इथे आहे फर्स्टला. सो 103 रिटर्न करणार. ओके, कशामध्ये, ch मध्ये. ओके, आणि f पॉइंट करणार नेक्स्टला. बघा रीड फंक्शन काय करतं, व्हॅल्यू रिटर्न करतं पर्टिक्युलर कॅरेक्टरची ASCII व्हॅल्यू आणि पॉइंट करतं नंतर नेक्स्ट. पहिले व्हॅल्यू रिटर्न करतं आणि मग रीड f पॉइंट करणार नेक्स्टला. ओके, ई ला. नाउ f ने रिटर्न केली 103, ती सेव्ह झाली ch मध्ये. ओके, आणि ch इज नॉट इक्वल टू -1 राईट आहे. -1 म्हणजे एंड ऑफ फाईल, ट्रू आहे कंडिशन. सो प्रिंट झालं ch. आता बघा ASCII व्हॅल्यू इथे प्रिंट होईल. ओके, आता मी मुद्दामून इथे ch प्रिंट केले का, बिकॉज तुम्हाला दाखवण्यासाठी की रीड फंक्शन इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके, नाउ आता परत इकडे आलं. सो आता f कुठे पॉइंट झालेला आहे, ई ला. रीड फंक्शन काय करतं, करंट जिथे f आहे म्हणजे जे तुम्ही ऑब्जेक्ट घेतलेला असेल तो पॉइंटर आहे त्याची ASCII व्हॅल्यू रिटर्न करतं आणि देन इट विल पॉइंट टू द नेक्स्ट कॅरेक्टर. ओके, नाउ रीड फंक्शन विल रिटर्न ASCII व्हॅल्यू ऑफ ई आणि ती सेव्ह होणार ch मध्ये विच इज नॉट इक्वल टू -1. प्रिंट होणार त्याची असं कंटिन्यू होणार. इथे आला कर्सर की एंड ऑफ फाईल आला, देन इट विल ch मध्ये जाईल -1 इज नॉट इक्वल टू -1 फॉल्स आणि मग लूपच्या बाहेर येईल. ओके, नाउ आता आपण हा प्रोग्राम एकदा रन करू मग तुम्हाला कळेल प्रॉपर. फाईल 3 फाईल इनपुट स्ट्रीम बिकॉज आपल्याला रीड करायचं आहे. एक इंटिजर व्हेरिएबल लागेल, तुम्ही काहीही नेम देऊ शकता. पहिले इनिशियलाइज करा. तर जी फाईल प्रेझेंट नाही ती लिहिते मी, मग बघा काय एरर येते. आता ए आणि बी आहे तुम्हाला इथे दिसतच आहे डेस्कटॉपला. ओके, सी नाहीये. सो रीड करताना जर आउटपुट स्ट्रीम असतं तर c.txt ऑटोमॅटिकली क्रिएट झाली असती, पण आता ती ऑटोमॅटिकली क्रिएट होणार नाही बिकॉज आता आपण रीड करतोय. सो रीड करण्यासाठी दॅट फाईल इज ऑलरेडी प्रेझेंट मस्ट आहे. ओके, सो इथे व्हाईल ch इज इक्वल टू f डॉट रीड. f डॉट रीड ने व्हॅल्यू रिटर्न केलेली ch मध्ये असेल आणि ती व्हॅल्यू चेक होईल जर -1 नसेल म्हणजेच काय एंड ऑफ फाईल ला आलेला नसेल म्हणजेच कोणतं तरी कॅरेक्टर आहे. सो आपण ती काय करणार, प्रिंट. प्रिंटला नाही, जर प्रिंट लिहिलं तर एका खाली येईल, बस तेवढंच फरक. कंटेंट तेच येतील, फक्त एका खाली येतील.
सेव्ह करते आता ह्याला file3.java. ओके, आता बघा इथे c.txt प्रेझेंट नाहीये, सो इथूनच एक्सेप्शन येईल. एक्सेप्शन आलं की डायरेक्ट कंट्रोल कुठे येईल, कॅच ब्लॉक कडे येईल. ओके, नाउ सिस्टम डिफाईन मेसेज डिस्प्ले होईल. ठीक आहे, नाउ जावा सी file3.java कंपाइल केल्या रन केल्यावरती एक्सेप्शन येतं. सो file3 नाउ बघा the system cannot find the file specified, but जर ही राईट आउटपुट स्ट्रीम साठी असती तर ऑटोमॅटिकली c.txt क्रिएट झाले असते. आलं लक्षात? ठीक आहे, नाउ आता आपण इथे b.txt चे कंटेंट डिस्प्ले करू. ओके, चेंजेस केलेत, कंपाइल करा, रन करा. हे बघा आता काय आले, ASCII व्हॅल्यू आली बघा. ठीक आहे, म्हणजेच काय सांगितलं बरोबर तुम्हाला मी. आता b.txt मध्ये काय होतं बघा, म्हणजे एचचं 103 नाही 104 आहे. ओके, सो 10 बघा आता एचचे सगळं डिस्प्ले झालेलं आहे, फक्त ASCII फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले झाले. बघा एचची 104, ईची 101, हे सगळं 108, स्पेसची पण आलेली आहे मध्ये. ओके, असं कंटिन्यू 32 वगैरे. तर हे असं काय झालेलं आहे, डिस्प्ले झालेलं आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे की ASCII व्हॅल्यू नाही. ठीक आहे, रीड फंक्शन ASCII व्हॅल्यू रिटर्न करतं, दॅट इज ओके. ओके, सो b.txt मधले कंटेंट आहे हॅलो हाऊ आर यू. ओके, सो ते ASCII व्हॅल्यू रिटर्न करतं, दॅट इज ओके. बट आपल्याला डिस्प्ले करताना जे कॅरेक्टर आहे ते डिस्प्ले झाले पाहिजे. सो काय करायचं इथे, त्या CS चं कन्व्हर्जन टाइप कास्टिंग कॅर मध्ये करायचं. सो 104 आहे ना, सो 104 चं कन्व्हर्जन कॅर मध्ये होणार. म्हणजेच काय की त्या ASCII व्हॅल्यू कोणत्या कॅरेक्टरची आहे ते कॅरेक्टर डिस्प्ले होणार. सो जस्ट कंपाइल करा आणि रन करा. नाउ इट विल डिस्प्ले हॅलो हाऊ आर यू ऍज इट इज कंटेंट आहे ते. ओके, नाउ इथे बघा आता मी फाईल बी च्या ऐवजी ए लिहिलं तर ए मधले कंटेंट डिस्प्ले. ए फाईल मधले कंटेंट. ओके, सो हे झालं फाईल इनपुट स्ट्रीम. ओके, नाउ हे झालं रिलेटेड टू बाईट. रीड बाईट फॉर्मॅट मध्ये डेटा कसा करायचा आणि राईट कसा करायचा. राईट करायचा असेल तर फाईल आउटपुट स्ट्रीम आणि रीड करायचं असेल तर फाईल इनपुट स्ट्रीम. ओके, नाउ आता मी तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक्सप्लेन केले की आता सेम वेनीच आपल्याला राईट आणि रीडच करायचा आहे डेटा, पण राईट करायचा आहे कॅर फॉर्मॅट मध्ये आणि रीड पण करायचा आहे कॅर फॉर्मॅट मध्ये. सो राईट बाईट फॉर्मॅट मध्ये करतो तो फाईल आउटपुट स्ट्रीम. सो त्याच्याऐवजी आपण यूज करणार फाईल रायटर क्लास. ओके, आणि रीड करायचं असेल कॅर फॉर्मॅट मध्ये तर फाईल इनपुट स्ट्रीमच्या ऐवजी फाईल रीडर क्लास. ओके, सो आता आपल्याला इथे बाईट मध्ये कन्व्हर्जन करायची गरज नाहीये. स्ट्रिंग मध्ये ऑलरेडी सिंगल कॅरेक्टरच असतं. सो डायरेक्टली रायटर काय करणार आहे, आपण स्ट्रिंग मधलं 1 by 1 कॅरेक्टर राईट करणार. सो स्ट्रिंगचं कन्व्हर्जन बाईट मध्ये करायची गरज नाही. आणि रीड करताना सेम लाईक अ फाईल इनपुट स्ट्रीमच आहे. ह्याला पण रीड फंक्शन आहे अँड दॅट विल रिटर्न द ASCII व्हॅल्यू. बघा आता इथे फक्त मी काय करते, फाईल इनपुट स्ट्रीमच्या ऐवजी फाईल रीडर. फक्त आपल्याला रायटरचा प्रोग्राम, बिकॉज रायटर मध्ये बाईट्स मध्ये कन्व्हर्जन करायची गरज नाही. सो रायटरचा प्रोग्राम मी तुमचा सेपरेट घेते. इथे काही चेंज करायची गरज नाही. फक्त फाईल इनपुट स्ट्रीमच्या ऐवजी फाईल रीडर क्लास घ्यायचा, बाकी काही वेगळं नाहीये, हे सगळं सेम आहे. ओके, आता ह्याला सेव्ह केलं, जस्ट चेंजेस केलेत, कंपाइल केलं, बघा कंटेंट डिस्प्ले झालेले आहेत a.txt मध्ये. ओके, सो रीडरला आणि फाईल इनपुट स्ट्रीमच्या प्रोग्राम मध्ये काही डिफरन्स नाहीये, फक्त फाईल इनपुट स्ट्रीमच्या ऐवजी फाईल रीडर क्लास बस. बाकी हे रीड फंक्शन वगैरे सेम वर्क होतं लाईक अ फाईल इनपुट स्ट्रीम. ओके, सो हे झाले तुमचं रीडिंग द डेटा फ्रॉम फाईल इन अ कॅरेक्टर फॉर्मॅट. ओके, नाउ आता आपल्याला बघायचंय writing data to file in character format. सो आता आपण काय घेणार, फाईल रायटर क्लास घेणार. आता कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये सो राईट बाईट मध्ये कन्व्हर्जन करायची गरज नाही. ओके, सो आता आपण इम्पोर्ट युटिल वगैरे आता तुम्ही लिहा, सेम आपण तोच प्रोग्राम घेऊयात. सो क्लास आता सपोज फाईल 4. ओके,
पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हे सगळं सेम आहे. फाईल आउटपुट स्ट्रीमच्या ऐवजी फाईल रायटर. आता फाईल रायटरला तुम्ही एफ पण घेतलं तरी चालेल, तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट नेम देऊ शकता. ओके, एक स्ट्रिंग लागेल आपल्याला, एस घेतलं सपोज. ओके, नाउ फाईल रायटर पण एक्सेप्शन थ्रो करतं बिकॉज इट इज ऑल्सो स्ट्रीम क्लास. सो ते इनिशियलाइज करायचं. एफ कॅपिटल, इच लेटर ऑफ इच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल येणार आणि इथे जी तुम्ही फाईल टाकणार ती जर प्रेझेंट नसेल तर ती ऑटोमॅटिकली क्रिएट होणार बिकॉज नाउ वी आर रायटिंग. ओके, आणि जर ऑलरेडी प्रेझेंट असेल तर आधीचे कंटेंट रिप्लेस होणार, सेम लाईक अ फाईल आउटपुट स्ट्रीम. ओके, सो स्कॅनर क्लास पण इनिशियलाइज करा. इथेच इनिशियलाइज केलं तरी चालेल, न्यू स्कॅनर वगैरे. ओके, नाउ सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर एनी मेसेज और स्ट्रिंग टेक्स्ट जे तुम्ही लिहिणार ते. ओके, नाउ एस घेतलेला आहे मी व्हेरिएबल. एस इज इक्वल टू एससी डॉट नेक्स्ट लाईन. नेक्स्ट जर नुसतं घेतलं तर एकच वर्ड होईल. ओके, नाउ स्ट्रिंग आहे. आता मी अगेन एस मध्ये इथे व्हॅल्यू टाकली वेलकम टू जावा. ओके, एस मध्ये टाकली. सो तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स घेतलेले आहे. सो एस ऑफ 0 मध्ये डब्ल्यू जातो, एस ऑफ 1 मध्ये ई जातो, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके, 4 5 6 वेलकम. ओके, असं जातं कंटिन्यू, हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण काय करणार आहे, ह्याचं बाईट्स मध्ये करायची गरज नाही बिकॉज फाईल रायटर मध्ये कॅरेक्टरच जातं. सो एस ऑफ 0 इज अ कॅरेक्टर डब्ल्यू, एस ऑफ 1 ई इज अ कॅरेक्टर आहेच. सो आता आपण फक्त काय करणार, लूप टाकणार 0 पासून कुठपर्यंत, एसच्या लेंथ पर्यंत. आता लेंथ फंक्शन हे ऑलरेडी आहेच आहे. वी हॅव ऑलरेडी सीन द स्ट्रिंग डॉट स्ट्रिंग फंक्शन्स, स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स. एफ डब्ल्यू डॉट राईट आणि ते करणार एस डॉट कॅरेट आय. बघा हे पण आपलं फंक्शन झालेलं आहे. आता बघा आय 0 होणार. ओके, 0 इज लेस दॅन एस डॉट लेंथ. तर एस डॉट लेंथ काय, एस मध्ये तुम्ही जेवढी व्हॅल्यू टाकलेली ती लेंथ रिटर्न करतं, 13 14 जेवढे कॅरेक्टर असेल. ओके, सो आय 0 आहे. सो एस डॉट कॅरेट 0. सो कॅर ऍट 0, एस मध्ये 0 पोझिशनला कोणतं कॅरेक्टर आहे, डब्ल्यू. सो डब्ल्यू राईट होणार कुठे, एफ डब्ल्यू मध्ये. डब्ल्यू राईट होणार कुठे, एफ डब्ल्यू मध्ये. आणि एफ डब्ल्यू मीन्स व्हॉट, डी डॉट टीएक्सटी एका फाईल मध्ये राईट होणार. नंतर आय 1 होणार. सो एस डॉट कॅरेट 1, एस मधलं 1 फर्स्ट पोझिशनचं कॅरेक्टर काय, ई. इथं ई जाणार एफ डब्ल्यू मध्ये. एफ डब्ल्यू म्हणजेच नथिंग बट अ डी डॉट टीएक्सटी. आलं का लक्षात, ठीक आहे, ऍज सिम्पल ऍज दॅट. ओके, असं कंटिन्यू होणार जोपर्यंत लास्ट एफ कॅरेक्टर राईट होत नाही तोपर्यंत. ओके, सो इथे फक्त काय डिफरन्स आहे की आपण साधा एस जो आहे तो फक्त काय केलेला आहे, आपण इथे ट्रॅव्हर्स केलेला आहे. आता आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन मध्ये सगळं घेतलेलं आहे, रिव्हर्स वगैरे स्ट्रिंग डिस्प्ले करताना. ओके, सो आपण फाईल रायटर घेतलेला आहे. सो नो नीड टू कन्वर्ट इट इनटू द बाइट. ओके, सो स्ट्रिंग मध्ये ऑलरेडी डेटा कॅरेक्टर फॉर्मॅट मध्येच असतो. सो त्याचं ते फक्त 1 by 1 कॅरेक्टर घ्यायचं युजिंग द कॅरेट फंक्शन आणि ते राईट करायचं फाईल रायटर स्ट्रीम मध्ये. ओके, सो बघा आता फाईल 2 ओपन करू. ठीक आहे, आपल्याला स्कॅनर वगैरे लागणार आहे. सो याला आपण एकदा सेव्ह ॲज करूया. फाईल 4 डॉट जावा. ओके, आणि इथे फाईल 4. आता इथे फक्त आपण घेणार आहे आउटपुट स्ट्रीमच्या ऐवजी फाईल रायटर क्लास. ओके, हिअर. आता जर मी बी डॉट टीएक्सटी ठेवलं तर ऑलरेडी जे कंटेंट्स आहेत बी डॉट टीएक्सटी चे हॅलो हाऊ आर यू ते रिप्लेस होतील. मग तुम्ही न्यू घेतली तर न्यू फाईल क्रिएट होईल. ओके, आता गेट बाइट्स मध्ये करायची आपल्याला गरज नाही बिकॉज ऑलरेडी स्ट्रिंग मध्ये कॅरेक्टर फॉर्मॅट मध्येच असतं. ओके, सो आता इथे आपण लूप टाकूयात. LENGTH I plus F डॉट राईट. आता मी FW च्या ऐवजी एफच ऑब्जेक्ट घेतलेले. ओके, S डॉट कॅर ऍट आय. ओके, सेव्ह केला प्रोग्राम. नाउ कंपाइल करू. 4
MSG घेतले. ओके, बी पण आलाय कुठेतरी. बघा असंच असतं, जर रेडीमेड घेते असे टाईप केलेलं कधीही चांगलं. ओके, MSG. नाउ चेक Java file 4. Okay, now on the check d.txt is created and there is a this is IT class of second year. Okay, so हे झालं तुमचा प्रोग्राम. सो डिस्प्ले तुम्हाला आता हे जरी मी सेम कंटेंट मी फाईल आउटपुट स्ट्रीम जरी केलं तरी डिस्प्ले तेच होणार आहे. दिस इज IT क्लास ऑफ अ सेकंड इयर. फक्त डिफरन्स इज दॅट की ईच कॅरेक्टर सेव्ह करण्यासाठी फाईल आउटपुट स्ट्रीमनी 8 बिट्स लागणार, मीन्स 1 बाईट, आणि फाईल रायटरनी ईच कॅरेक्टरला मेन मेमरी मध्ये 2 बाइट्स लागणार. ओके, जस्ट एवढाच डिफरन्स आहे. ठीक आहे, नाउ हे झालं तुमचं फाईल रायटर. आता आपण काय केलं आतापर्यंत की सेपरेट एक प्रोग्राम केला राईट करण्यासाठी, सेपरेट प्रोग्राम रीड करण्यासाठी. आता आपण काय करूया, एकाच प्रोग्राम मध्ये फाईल मध्ये कंटेंट राईट पण करू आणि फाईल मधून कंटेंट रीड करून डिस्प्ले पण करूयात. ओके, सो आता बघा एकाच प्रोग्राम मध्ये, मग ते फाईल इनपुट स्ट्रीमनी करा, आउटपुट स्ट्रीमनी करा किंवा फाईल रायटर आणि रीडरनी करा. ओके, आता इथे रायटर यूज केलाय तर आपण एकाच प्रोग्राम मध्ये राईट आणि रीड दोन्ही पण करूया. तिथे फक्त फाईल रीडर. आता एफ ऑलरेडी घेतलेला आहे, सो आता मी इथे FR घेते. ठीक आहे, मी जर इथे एफ आणि इथे FW. ओके, म्हणजे एक राईट साठी आणि एक रीड साठी. सो आता पहिल्यांदा राईट करणार आहे आपण, सो इथे राईटच करणार. आता आपण इथे आता आपण एक वेगळी फाईल घेऊयात e.txt. आता आपण काय केलं, d.txt मध्ये कंटेंट टाकले, ती ओपन करून बघितली की त्यात कंटेंट गेलेले की नाही. आता आपण काय करू, एकाच प्रोग्राम मध्ये राईट पण करू आणि रीड पण करू. ओके, सो आता इथे राईट करून झालं, क्लोज केला. आता आपण कॅरेक्टरनी राईट करतोय. ओके, नाउ आता मला रीड करायचं आहे, सो आता मी रीडचा स्ट्रीम ओपन करते. राईटची स्ट्रीम क्लोज करून टाकली. ओके, सो प्रोग्राम क्लोज झाला. आता मी जेव्हा ओपन करेल तेव्हा कर्सर फर्स्ट पोझिशनला असेल, फाईल रीडर. आता रीड कसं करायचं ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, नाउ आता आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू लागेल, बिकॉज रीड फंक्शन काय करतं, इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतं. fr.read इज नॉट इक्वल टू जोपर्यंत एंड ऑफ फाईल येत नाही तोपर्यंत system.out.println प्रिंट कॅर मध्ये कन्वर्जन करावं लागेल, बिकॉज ASCII व्हॅल्यू रिटर्न करतो. सो ती ASCII व्हॅल्यूने आपल्याला डिस्प्ले करायची, कॅरेक्टर डिस्प्ले करायचं आहे. आणि नंतर fr.close. ओके, नाउ इथे आपण जस्ट आता रीड करताना डिस्प्ले करूयात system.out.println contents of file are. okay, now just आता file 5 here we have to change file 5. okay, Java file 5. Enter any message. And the topic of discussion is file and link. Okay, contents. बघा हे मी इथे एंटर प्रेस केलं तर बघा जेव्हा आपण काय केलं इथे दिस इज जावा क्लास अँड द टॉपिक ऑफ द डिस्कशन इज द फाईल हँडलिंग. एंटर प्रेस केलं
तर मग हे राईट झाले सगळे कंटेंट आणि परत डिस्प्ले झालं बघा एकाच फाईल प्रोग्राम मध्ये कंटेंट्स ऑफ द फाईल a.txt रिट्राइव्ह रीड साठी ओपन केली आणि तिथून रीड करून आपण कन्सोल वरती डिस्प्ले केलं, तेच डिस्प्ले झाले बघा. सो आपण चेक करूयात की a.txt क्रिएट झालेली आहे की नाही ते. बघा इथे e.txt क्रिएट झालेली आहे, त्यात पण कंटेंट केले आणि आपण एकाच प्रोग्राम मध्ये रीड पण केलं, राईट पण केलं आणि रीड पण केलं. आता हे फाईल रीडर आणि रायटरनी केलं. ओके, आता सेम आपण आउटपुट स्ट्रीम आणि इनपुट स्ट्रीमनी पण करू शकतो. फक्त इथे काय करायचं, आता रायटरच्या ऐवजी आउटपुट स्ट्रीम, बाकी काहीच फरक नाहीये. इनपुट स्ट्रीम. ओके, इथे रायटर आहे ना, सो आउटपुट स्ट्रीम. ओके, बाकी तर हे सेमच आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला बाईट मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल बिकॉज आपण आउटपुट स्ट्रीम घेतोय. ओके, सो इथे आता आपल्याला काय करावं लागेल, बाईट मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. इथे आपण करणार msg.get bytes. ओके, मग हे काढून टाकावं लागेल आपल्याला आणि fw.byte ऍरे मध्ये कन्व्हर्जन झालं की ऍरे डायरेक्ट टाकायचं. ओके, आणि मग इथे बाकी इनपुट आणि फाईल इनपुट स्ट्रीम आणि फाईल रीडर मध्ये काही डिफरन्स नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, हे सगळं सेम आहे. सो जस्ट आपण आता रन करून बघू. आता मी इथे काही एरर काही चेक करू बिकॉज आपण चेंजेस केलेले जस्ट. कंपाइल फर्स्ट. सो एरर तर नाही आली, काहीतरी चुकलं म्हणजे. ठीक आहे, चेक करूयात पहिले. f.txt तर ओपन झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कंटेंट्स पण गेले, फक्त ती रीड झाली नाही. आता हे काय, हे बहुतेक हे मगाशी Ctrl+X केल्यामुळे आलं. ठीक आहे, लेट्स चेक एक वन्स अगेन प्रोग्राम. इनपुट स्ट्रीम तर इथे काहीच रॉंग नाही, सगळं बरोबर आहे. सो आता आपण अगेन चेक करूया. 5.java. आता ते आपण मगाशी ते Ctrl+X केलं ना, त्यामुळे ही एरर आली बघा. पण हे प्रॉपर व्यवस्थित डिस्प्ले होईल, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. फाईल और इनपुट स्ट्रीम प्रोग्राम ओपन करूया. फाईल 3 चा प्रॉपर रीड होते का बघूया. फाईल 3 ने आपण g.txt मधले कंटेंट हे करूया. सेपरेट जो प्रोग्राम आहे ना, त्यात चेक करू आपण एकदा. इथे होते बघा, म्हणजे त्या प्रोग्राम मध्ये आपण ते माझ्याकडून Ctrl+X झालं त्यामुळे ती एरर येते. तुम्हाला येणार नाही, जसं आपण फाईल रायटर रीडरने केलं तसं डिस्प्ले. ओके, सो g.txt ती सेपरेट प्रोग्राम मध्ये प्रॉपर रीड होतीये बघा. ठीक आहे, सो काही प्रॉब्लेम येणार नाही. सो हे झालं ऑल अबाउट द रीडिंग अँड रायटिंग द डेटा from and to file. Okay, using the file output stream, input stream and file writer and file reader. Now the two classes are remaining, sequence input stream and the random access file. Now the sequence input stream class चा यूज काय. ठीक आहे, सो अजून एक सांगायचं राहिलं बघा. आता आपण फाईल ओपन करतोय रीड किंवा राईट साठी, तर आपण कोणता वे यूज केलाय बघा. आपण काय करायचो राईट साठी, तर आपण काय करायचो फाईल आउटपुट स्ट्रीम देन त्याचा ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू रीड किंवा राईट काही पण असेल तर आपण तो स्ट्रीम क्लास ओपन करायचो आणि तिथे आपण डायरेक्टली फाईल नेम द्यायचो.
तर ह्यावेळी फाईल ओपन होती हे तुम्हाला माहिती आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही असं पण करू शकता, एक फाईल क्लास घेणार, सपोज एफ, फाईल क्लासचा ऑब्जेक्ट घेतलं एफ, न्यू फाईल, आणि ह्याच्यामध्ये मी नेम दिलं a.txt. ओके, बट आता ही जी फाईल मी ओपन केलेली आहे एफ a.txt, ती इनपुट साठी आहे, आउटपुट साठी आहे, रीडर साठी का रायटर साठी क्लास आहे. सो आपण काय करणार आता इथे, म्हणजे हा एक सेकंड वे आहे जे तुम्ही फाईल ओपन करू शकता, बट हा वे यूज करत नाही, बिकॉज एका लाईन मध्ये होते ते 2 लाईन मध्ये करायची गरज नाही. सो इथे तुम्ही देणार एफ, म्हणजे ह्या फाईलचा ऑब्जेक्ट पास करणार, म्हणजे अल्टिमेटली हेच होणार आहे. जसं a.txt ओपन केली राईट साठी, इथे पण एफ ओपन केला राईट साठी, तर एफ मध्ये काय a.txt आहे. ओके, सो ह्या वेळी सुद्धा तुम्ही फाईल ओपन करू शकता. ओके, नाउ नेक्स्ट क्लास आहे आता सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम क्लास. सिक्वेन्स इनपुट stream class. Okay, so what is the use of this class? Concatenation. Concatenation means what? Joining more than one file contents. more than one file चे contents third मध्ये join करण्यासाठी आपण यूज करणार आहे सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम क्लास. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे a.txt मध्ये काही कंटेंट आहे, b.txt मध्ये काही कंटेंट आहे. सो मला a.txt चे कंटेंट b.txt मध्ये, a.txt आणि b.txt चे कंटेंट मला जॉईन करायचे आहे. सो त्या केस मध्ये आय विल यूज द सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम क्लास. ओके, सो आता बघा तो कसा यूज करायचा आहे. सो आपण 2 फाईलचे कंटेंट्स काय करूयात, आपण सेव्ह करूयात. ओके, नाउ आता आपल्याला 2 फाईलचे कंटेंट्स, 2 फाईल आपल्याला रीड मोड मध्येच ओपन करावे लागेल. ओके, आता इथे इनपुट स्ट्रीम आहे ना, सो रीड साठी तुमच्याकडे आता 2 क्लासेस आहेत, एक तर फाईल इनपुट स्ट्रीम किंवा फाईल रीडर, ऍज वी हॅव ऑलरेडी डिस्कस. ओके, बट तुम्ही आता इथे इनपुट स्ट्रीम आहे ना, सो यू हॅव टू यूज अ फाईल इनपुट स्ट्रीम क्लास. आता 2 फाईलचे कंटेंट रीड करून आपण थर्ड मध्ये सेव्ह करणार आहे. सो आपल्याला ज्या फाईल तुम्हाला कॉन्कॅट करायच्या आहेत, ज्या फाईलचे कंटेंट्स, ओके, तर ते फाईल तुम्ही फाईल इनपुट स्ट्रीमनी पहिले ओपन करणार. ओके, सो बघा, फाईल इनपुट स्ट्रीम क्लासचे पहिल्यांदा 2 ऑब्जेक्ट घेणार. ओके, बिकॉज 2 फाईलचे कंटेंट तुम्हाला रीड करायचे आहेत आणि ते कॉन्कॅट करायचे आहे. त्याच्यानंतर सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम क्लास लागणारच आहे. सपोज मी SEQ लिहिलं. ओके, नाउ आता ट्राय ब्लॉक. ओके, सो इथे पहिल्यांदा मी हे 2 इनिशियलाइज करून घेते. न्यू फाईल इनपुट स्ट्रीम. ओके, सो इथे आता सपोज मला a.txt चे कंटेंट्स आणि F2 मध्ये मी ओपन करते सेकंड. ओके, नाउ हे झाले ओपन. आता मला ह्याचे कंटेंट कॉन्कॅट करायचे, कंबाईन करायचे. सो मी सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम क्लास यूज केलं. सो त्याचे मी त्याला इनिशियलाइज करूयात आता. सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम आणि त्याच्यामध्ये पास करणार आपण F1. पहिले कोणाचे कंटेंट पाहिजे ते, मला पहिले A चे पाहिजे, सो मी F1 पास केलं. नंतर F2, तुम्हाला पहिले B चे पाहिजे असेल तर F2, F1 असं पास करा. आता बघा, ह्या फाईल आहेत a.txt, b.txt, तर आपली थर्ड फाईल क्रिएट नाही होणार, हे जस्ट मेन मेमरी मध्येच राहणार आहे. कॉन्कॅटिनेशन, जसं A मध्ये हॅलो आहे आणि B मध्ये हाऊ आर यू आहे, तर तिसरी फाईल क्रिएट होईल हॅलो हाऊ आर यू असं नाही. ओके, इट विल जस्ट फॉर द मेमरी. आपण फक्त डिस्प्ले करणार आहे A चे कंटेंट पहिले आणि B चे कंटेंट पहिले नंतर. ओके, सो आता SEQ मध्ये काय केलं, F1 म्हणजे नथिंग बट a.txt. सो a.txt मध्ये जे कंटेंट असतील ते, F2 मीन्स काय, b.txt त्याचे कंटेंट्स. ओके, आता आपल्याला SEQ मध्ये ते सगळे कंटेंट्स आहेत. नाउ आपल्याला फक्त ते डिस्प्ले करायचे आहेत. सो सेम आपण जसं रीड करतो इनपुट स्ट्रीमनी तसंच करायचं आहे. बघा, ch इज इक्वल टू SEQ, फक्त सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम यूज करायचे, बाकी काही वेगळं नाहीये. -1 आणि आपण काय करणार, प्रिंट करणार त्याचं कॅर मध्ये कन्व्हर्जन करून, बाकी काही फरक नाही. ओके,
आणि मग नंतर आपण सगळे स्ट्रीम काय करून टाकणार, सिक्वेन्स क्लोज करणार, F1 डॉट क्लोज करणार आणि F2 डॉट क्लोज. सगळे स्ट्रीम जेवढे ओपन केलेले तेवढे ट्राय ब्लॉक कंप्लीट, कॅच ब्लॉक कंप्लीट. ओके, क्लोज करून एंड करणार. ठीक आहे. सो जस्ट काय केलं आपण, फाईल दोन फाईलचे कंटेंट मला कॉन्कॅट करायचे आहे. सो त्या दोन फाईल मी इनपुट स्ट्रीमनी रीड साठी ओपन केल्या. त्याच्यानंतर कॉन्कॅटिनेशन साठी आपण सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम क्लास यूज करतो. सो कोणत्या फाईलचे कंटेंट कॉन्कॅटिनेशन करायचे ते टाकणार ऑब्जेक्ट, आणि ते एसक्यू मध्ये जाणार कॉन्कॅटिनेटेड कंटेंट्स, आणि ते फक्त आपण 1 बाय 1 रिट्राइव्ह केले. जसं आपण इनपुट स्ट्रीमनी रीड करतो सेम तेच आपण रीड साठी यूज केलेलं आहे. ते काही वेगळं करायची गरज नाही. ओके, फाईल रीडर आणि रायटरनी जसं करतो तसंच केलेलं आहे. ओके, okay, now class file 6. इनपुट स्ट्रीम आणि सिक्वेन्स दोन फाईलचे कंटेंट. ओके, कोणतंही ऑब्जेक्ट नेम घ्या जे तुम्हाला घ्यायचं आहे ते. ओके, नाउ ट्राय ब्लॉक, कॅच, okay, now here initialize 1 by 1 input stream, file input stream. Okay, now sequence s घेतला मी ऑब्जेक्ट, न्यू sequence input string F1 comma F2. ओके, नाउ झालेला आहे. नाउ क्लोज रीड करायचं आहे आपल्याला. एस मध्ये तर व्हॅल्यू गेलेल्या आहेत त्या फक्त आपण रीड करणार आहे. सो कोणतेही एक व्हेरिएबल घ्या इंटीजर. आपल्याला माहिती इंटीजर का घेतो, बिकॉज रीड फंक्शन इंटीजर व्हॅल्यू रिटर्न करतं, आणि जोपर्यंत ती व्हॅल्यू मायनस येत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू करणार. इज नॉट इक्वल टू -1. सिस्टीम डॉट आउट डॉट println, प्रिंट घ्या फक्त, आणि ते करणार आता आपण कॅर मध्ये कन्वर्जन. कॅर मध्ये कन्वर्जन नाही केलं तर ASCII व्हॅल्यू डिस्प्ले होईल, आणि ऑल स्ट्रीम आपण क्लोज करणार. ओके, नाउ सेव file 6.java, all files 6.java. Okay, now java c file 6.java. Exception spelling. बघा डिस्प्ले झाले. पहिले आपले हे ए फाईलचे कंटेंट जे आहेत ते, आणि त्याच्या पुढे हे बघा हॅलो हाऊ आर यू. बी फाईलचे कंटेंट आपण ऑलरेडी बघितले होते. ए मध्ये काय आहे बघा, ए मधले कंटेंट्स. ओके, आणि त्याच्या पुढे बी फाईल कुठे गेली, बी मधली कंटेंट.
ओके, ते फक्त काय झाले डिस्प्ले झाले. अशी थर्ड फाईल नाही क्रिएट होत सिक्वेन्स इनपुट स्ट्रीमनी. फक्त त्या सिक्वेन्स इनपुट स्ट्रीमच्या ऑब्जेक्ट मध्ये ऑल दी कंटेंट जातात जसे फाईल इनपुट स्ट्रीमचे जातात आणि आपण फक्त ते रीडनी काय करतो एक्सट्रॅक्ट करून डिस्प्ले करतो. ओके, सो हे झालं तुमचं सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम. नाउ द लास्ट पॉइंट इज रॅन्डम ऍक्सेस फाईल. ओके, सो बघा आता आपण जे फाईल इनपुट स्ट्रीमने रीड केलं किंवा फाईल आउटपुट स्ट्रीमने राईट केलं, फाईल रीडरनी राईट केलं किंवा फाईल रीडरनी रीड केली फाईल किंवा फाईल रायटरनी रीड केली. आपण काय करतो रीड करताना स्टार्ट पासून रीड करतो ते एंड ऑफ फाईल पर्यंत 1 by 1 कॅरेक्टर. राईट करताना पण काय करतो आपण की सुरुवातीपासून राईट करतो. ओके, असं इन बिटवीन कधीच राईट नाही करत. जर आपण सेम फाईल दिली राईट करण्यासाठी तर आधीचे कंटेंट पूर्ण रिप्लेस होतात. ओके, बट रॅन्डम म्हणजेच काय होतं सिक्वेन्शियली रीड होतं आणि सिक्वेन्शियली राईट होतं. ओके, बट रॅन्डम ऍक्सेस फाईल काय करणार की तुम्हाला ज्या पोझिशन पासून रायटिंग स्टार्ट करायचे, ज्या पोझिशन पासून रीडिंग स्टार्ट करायचं आहे ते तुम्ही करू शकता. ओके, नेसेसरी नाहीये जसं फाईल इनपुट स्ट्रीमनी, जसं आता इथे सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम आहे किंवा फाईल इनपुट स्ट्रीमनी कंपल्सरी रीडिंग कुठून होतं स्टार्टिंग पासूनच अप टू द एंड. रायटिंगनी पण राईट पण सुरुवातीपासूनच होतं एंड पर्यंत. ओके, आपण इन बिटवीन कोणत्याही पोझिशन पासून रीड राईट करू शकत नाही. बट रॅन्डमचं मिनिंग असते, रॅन्डम वर्डचं मिनिंग, रॅन्डम ऍक्सेस फाईल वी कॅन रीड अँड राईट रॅन्डमली फ्रॉम एनीवेअर फ्रॉम दॅट फाईल. ओके, त्याच्यानंतर आपण जेव्हा सिक्वेन्स इनपुट स्ट्रीमनी किंवा फाईल रीडरनी जेव्हा आपण फाईल ओपन करतो तेव्हा आपण फक्त ते रीडच करू शकतो. ओके, त्याच्यानंतर फाईल आउटपुट स्ट्रीम आणि फाईल रायटरनी जेव्हा आपण करतो फाईल ओपन तेव्हा आपण राईटच करू शकतो, त्याच्यामध्ये रीड नाही करू शकत. किंवा रीड इनपुट स्ट्रीमनी फाईल इनपुट स्ट्रीमनी आणि फाईल रीडरनी फाईल ओपन केली मग आपण राईट करू शकतो का नाही, आपण फक्त रीड करू शकतो. पण रॅन्डम ऍक्सेस फाईल ह्या एकाच क्लासनी आपण जे ऑब्जेक्ट क्रिएट करू आपण रॅन्डमली फाईल रीड पण करू शकतो आणि रॅन्डमली फाईल राईट पण करू शकतो. ओके, जसं बघा इनपुट स्ट्रीमनी ओपन केलेली फाईल फक्त रीड करता येते, राईट करता येत नाही. फाईल आउटपुट स्ट्रीमनी फाईल ओपन केलेली फक्त राईट करता येते, रीड करता येत नाही. फाईल रायटरनी ओपन केलेली फाईल राईट करता येते, रीड नाही करता येत. फाईल रीडरनी ओपन केलेली फाईल रीड करता येते, राईट करता येत नाही. पण फाईल रॅन्डम ऍक्सेस फाईलनी जी तुम्ही फाईल ओपन करणार जी फाईल ओपन करणार यू कॅन रॅन्डमली रीड ऑल्सो अँड राईट ऑल्सो. एकाच ऑब्जेक्टनी तुम्ही रीड पण करू शकता आणि राईट पण करू शकता. ओके, सो रॅन्डम ऍक्सेस फाईल साठी तुम्हाला बघा 2 फंक्शन आहेत. गेट फाईल पॉइंटर. ओके, इट रिटर्न्स द करंट पॉइंटर पोझिशन. जसं मी तुम्हाला सांगितलं फाईल जेव्हा ओपन होते तेव्हा पॉइंट कर्सर कुठे असतो स्टार्टिंगला असतो. ओके, सो गेट फाईल पॉइंटर सपोज आता आपण 3 व्हॅल्यू रीड केलं तर कर्सर कुठे असेल इथे असेल की नाही 4th पोझिशनला. सो गेट फाईल पॉइंटर काय करते तुम्हाला करंट पॉइंटर ज्या पोझिशनला आहे ती व्हॅल्यू काय करतं रिटर्न करतं. ओके, त्याच्यानंतर सिक फंक्शन काय करतं सिकला इथे जे तुम्ही पोझिशन पास करणार पॉइंटर डायरेक्टली तिथे मूव्ह करतं. मूव्ह पॉइंटर टू पोझिशन. जसं इनपुट स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम रीडर रायटरनी फाईल ओपन केलं की पॉइंटर कुठे असतो सुरुवातीलाच असतो. पण तुम्ही सिकनी रॅन्डम ऍक्सेस फाईलचं सिक फंक्शन आहे ते काय करतं पॉइंटर तुम्ही जेव्हा फाईल ओपन करणार आणि तुमचे पॉइंटर इथेच असणार आहे पण तुम्ही इन बिटवीन सुद्धा तो पॉइंटर कुठेही मूव्ह करू शकता डायरेक्टली. ओके, आणि इनपुट स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम रीडर आणि रायटर क्लासनी काय होतं की पॉइंटर सिक्वेन्शियली पुढे पुढे जातो. इथे तुम्ही डायरेक्टली कोणत्याही पोझिशनला तुम्ही पॉइंटर देऊ शकता. ओके, आणि गेट फाईल पॉइंटर काय करतं सिक फंक्शन पॉइंटर मूव्ह करतो आणि गेट फाईल पॉइंटर करंट पोझिशन काय पॉइंटरची ते रिटर्न करतो. ओके, ठीक आहे. नाव आता आपण एक प्रोग्राम करूया. आता पहिल्यांदा बघा आयो पॅकेज तर करणारच आहे आपण. ओके, नाव आता मी एक रॅन्डम ऍक्सेस फाईल एक हे घेतलं सपोज क्लास त्याचे ऑब्जेक्ट घेतलाय. ओके, नाव ट्राय ब्लॉक. आता त्याच्यामध्ये आपण त्याला इनिशियलाइज करणार न्यू रॅन्डम
ऍक्सेस फाईल. आता जसं इनपुट स्ट्रीम फक्त राईट साठी असतं, फाईल रीडर राईट साठी असतं, फाईल आउटपुट स्ट्रीमचं मिनिंगच आहे की राईट साठीच ओपन होणार. ओके, फाईल रीडर रीड साठी असतं, फाईल आउटपुट स्ट्रीम राईट फाईल करण्यासाठी, फाईल रायटर राईट करण्यासाठी. ओके, बट रॅन्डम ऍक्सेस फाईल दोघांसाठी असतं. ओके, सो इथे आपल्याला काय करावं लागतं, एकतर आपण फाईल नेम देणार. सपोज आता मी फाईल नेम दिलं my.txt. ओके, इथे आपल्याला एक मोड स्पेसिफाय करावा लागतो की रीड आणि राईट, मला दोघांसाठी ही फाईल पाहिजे. सो रीड, ओनली रीड पण असतो, मग तुम्ही फाईल फक्त जी ओपन करणार ती फक्त रीड करू शकता. ओनली राईट साठी पण असतो की फाईल मधले कंटेंट फक्त राईट करू शकता, आणि रीड राईट म्हणजे तुम्ही फाईल रॅन्डमली रीड पण करू शकता आणि राईट पण करू शकता. ओके, नाऊ आता आपण डायरेक्टली स्ट्रिंग राईट करूयात. ओके, सो स्ट्रिंग डायरेक्टली राईट करण्यासाठी फंक्शन आहे बघा राईट UTF. आता तुम्हाला हे सेपरेट असे फंक्शन नाहीये त्याच्यामुळे मी सेपरेट घेतले नाही, जस्ट प्रोग्राम मध्येच आहे. सो आता आपण बघा फाईल रायटर मध्ये काय केलंय की कॅरेक्टर राईट केलं. ओके, आता आपल्याला त्याच्यानंतर फाईल आउटपुट स्ट्रीम मध्ये आपण बाईट अॅरे राईट केला, बट रॅन्डम ऍक्सेस फाईल मध्ये आपण डायरेक्टली स्ट्रिंग राईट करू शकतो जी आहे ती. सो स्ट्रिंग राईट करण्यासाठी राईट UTF हे फंक्शन आहे. ओके, सो डायरेक्टली मी इथे स्ट्रिंग पास करणार, एक एक कॅरेक्टर एक एक बाईट राईट करायची गरज नाही. सपोज हॅलो वर्ल्ड. ओके, सो आता RAF म्हणजे हे, तर ह्याच्यामध्ये राईट होणार डायरेक्टली स्ट्रिंग आहे. सो UTF. ओके, सो युनिफॉर्म ट्रान्सलेटर फॉर्मॅट कॅरेक्टर. ओके, सो ह्या my.txt मध्ये डायरेक्टली हॅलो वर्ल्ड राईट झालं. ओके, नाऊ आता आपण काय करतो की आपल्याला आता फाईल आउटपुट स्ट्रीमने आपण राईट केलं की फाईल इनपुट स्ट्रीमने आपण रीड करतो, पण आता आपण RAFच यूज करणार रीड करण्यासाठी. आता बघा इथे काय होईल, इथे ह्या पोझिशनला काय होईल, my.txt ओपन होईल. ओके, आणि कर्सर इथे my.txt रीड आणि राईट साठी, आणि कर्सर कुठे असेल, इथे असेल. ओके, नाऊ आता जेव्हा तुम्ही राईट करणार हॅलो वर्ल्ड, सो प्रोग्राम तुमचा चालू आहे ना, तेव्हा कर्सर कुठे आलेला असेल, इथे आलेला असेल. ओके, आता जर मी रीड केलं तर रीड कर्सर कुठे, इथे की नाही. आता आपण फाईल क्लोज नाही केलेली, आपली फाईल ओपनच आहे, तेव्हा कर्सर इथं होता. मी राईट केल्यानंतर हॅलो वर्ल्ड राईट केलं, कर्सर कुठे आलं, इथे. आता जर मी इथं रीड करते तर इथं काय आहे का नाही, एंड ऑफ फाईल, तर काय रीड होईल का नाही. सो आता तिथे काय होतं, आउटपुट स्ट्रीम आणि इनपुट स्ट्रीमला आपण आउटपुट स्ट्रीम क्लोज करतो आणि इनपुट स्ट्रीम ओपन करतो, म्हणून फाईल इथे असतो कर्सर ओपन केल्यामुळे. पण इथे आपण ओपन एकदाच केलेलं आहे, ओपन एकदाच केलं तेव्हा कर्सर सुरुवातीला होता, राईट केल्यानंतर कर्सर इथे आला. आता मला रीड करायचं आहे क्लोज न करता, रॅन्डम ऍक्सेस फाईल मी रीड पण करू शकते राईट पण करू शकते. ओके, सो मी काय करणार, आता कर्सर पहिले इथं जो कर्सर आहे तो पहिले मूव्ह करणार. सो सिक काय केलं मी 0, म्हणजे कर्सर कुठे आला, 0ला आला. आलं का लक्षात. आता मी रीड करते. सो आता आपल्याला रीड करतोय. सो आता आपण डायरेक्ट SOP रीड करायचं RAF डॉट, आता राईट करताना राईट UTF केलं ना, सो रीड करताना रीड UTF, म्हणजे डायरेक्टली ही जी स्ट्रिंग आहे ती ऍज इट इज SOP मध्ये जाणार. ओके, आणि इथं रीड प्रिंट होणार. ओके, नाऊ आता करंट पॉइंटरचा काय प्रोजेक्ट, आता हे रीड केल्यानंतर आता सिकनी काय झालं, पॉइंटर इथे आला, रीड UTF नी हे सगळं घेतलं आणि प्रिंट केलं स्क्रीनवरती. सो पॉइंटर परत कुठे येणार, इथे येणार. आता पॉइंटरची पोझिशन काय, त्याच्यासाठी आता आपण डिस्प्ले करूया पॉइंटर पोझिशन काय आहे. सो कोणतं फंक्शन सांगितलं, गेट फाईल पॉइंटर. सो आपल्याला पॉइंटरची पोझिशन पण काय. ओके, नाऊ आता मी इथे काय करते, RAF डॉट सिक 5 करते आणि मग परत SOP गेट फाइंडर पोझिशन, तर काय होईल ते डिस्प्ले करूयात आपण. सो इथे काय केलं, हॅलो वर्ल्ड झालं, कर्सर इथे आला. आता मला फाईल मध्ये काय कंटेंट आहे ते डिस्प्ले करायचे. ओके, सो मी परत काय केलं, पॉइंटर इथं 0ला आणला, सिकनी मूव्ह केलं, मग रीड केलं, हे हॅलो वर्ल्ड डिस्प्ले झालं. सो इथे जर डिस्प्ले होईल की पॉइंटर पोझिशन काय आहे, परत सिक पीनी तो पॉइंटर मी 5th कॅरेक्टरला नेला आणि मग परत आपण काय करू, डिस्प्ले करू की बरोबर मूव्ह होतंय की नाही त्याच्यासाठी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रॅन्डम ऍक्सेस फाईल. तुम्ही ऍट अ टाइम फाईल मध्ये राईट पण करू शकता आणि रीड पण करू शकता. पॉइंटर कोणत्याही पोझिशनला मूव्ह करू शकता आणि पॉइंटर कोणत्या पोझिशनला आहे ते रिट्राइव्ह करण्यासाठी यू कॅन यूज अ गेट फाईल पॉइंटर मेथड. ओके.
पण जास्त करून रॅन्डम ऍक्सेस फाईलचा यूज होत नाही. एकतर फाईल आउटपुट स्ट्रीम, फाईल इनपुट स्ट्रीम किंवा फाईल रायटर किंवा फाईल रीडरचा यूज होतो. जे मी फर्स्ट 4 क्लास शिकवले दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन जावा. सिक्वेन्स इनपुट स्ट्रीम आणि रॅन्डम ऍक्सेस फाईलचा जास्त यूज होत नाही. ओके, आपण आता प्रोग्राम रन करून बघूया. रॅन्डम random access file. Okay, now try block. System.out. ओके, नाउ हियर इनिशियलाइज. तुम्ही काही व्हेरिएबल घेऊ शकता, RAFच घ्यायला पाहिजे असं काही नाही. रॅन्डम ऍक्सेस फाईल, सपोज my.txt आणि रीड आणि राईट दोघांसाठी पाहिजे. ओके, सो फर्स्ट RAF डॉट राईट, डायरेक्टली स्ट्रिंग राईट करण्यासाठी हे फंक्शन. ओके, आता आपण इथे एकदा पॉइंटर पोझिशन डिस्प्ले करू. करंट पॉइंटर पोझिशन RAF डॉट गेट फाईल पॉइंटर. ओके, सो एकदा सेव्ह करते. एवढंच रन करून बघू, नंतर आपण रीड करू. ठीक आहे, now Java random. बघा, करंट पॉइंटर पोझिशन 9. कसं काय बघा आता. वेलकम 1 2 3 4 5 6 7. ओके, त्याच्यानंतर आपण जे एंटर की प्रेस करतो की नाही तर ते एक असतं 8 आणि मग करंट आता तुमचं कोणतं पॉइंटर पोझिशन आहे 9. ओके, सो जो आपण एंटर की प्रेस करतो की नाही तर ते पण असते, एक कॅरेक्टर कन्सिडर होतं. ठीक आहे, नाउ आता करंट पॉइंटर पोझिशन तर 9 आहे. सो जर मी इथून रीड करायला गेले तर काय होईल, काय रीड होईल, एंड ऑफ फाईलच रीड होईल ना, बिकॉज करंट कुठे आहे तो 9th पोझिशनला आणि तिथं जर आपण रीड करतोय तर 9th पोझिशन पासून काहीच नाहीये ना. सो आपल्याला परत फाईल पॉइंटर कुठे आणावं लागेल, 0ला, सुरुवातीपासून रीड करायचंय. ओके, सो आपण रीड करायच्या आधी परत पोझिशन इथे डिस्प्ले करू, म्हणजे आपल्याला कळेल की सिग्नल प्रॉपर मूव होत आहे का, आणि मग त्याच्यानंतर आपण कंटेंट डिस्प्ले करू. RAF डॉट रीड UTF. ओके, नाउ बघा आता प्रिंटएलएनचं स्पेलिंग ओके राईट आहे. बघा, सुरुवातीला 9 होता, मग मी 6 म्हणजे वेलकम राईट केला आपण की तो 9th ला गेला. ओके, आता ओव्हर राईट झाली फाईल, वेलकम परत राईट झालं, 9th ला गेला पोझिशन. ओके, आता मला रीड करायचंय, सो मी परत 0ला आणलं, म्हणजे परत सुरुवातीला आणलं आणि मग करंट काय आला आता इथं बघा, मूव केल्यामुळे 0 आला, बिकॉज मी सिक केलं ना, सिकने पॉइंटर मूव केलं 0ला. मग झालाय की नाही मूव, त्याच्यासाठी मी परत गेट फाईल पॉइंटर लिहिलं तर बरोबर मूव झालाय, बिकॉज इथे 0 आलं आणि मग आता इथे राईट केलं
वेलकम. ओके, सो वेलकम काय झालं, राईट झालं. ओके, नाव आता आपण असं काही नाही की सुरुवातीलाच मूव्ह करू शकतो, आपण दुसरीकडे पण पॉइंटर मूव्ह करू शकतो. सिक सपोज 5 ला मूव्ह केला. ओके, नाव आता आपण परत इथे डिस्प्ले करू. फाईव्ह ला आला. ओके, नाव आता आपण एकदा रीड फंक्शन इथे वर्क होत आहे का एकदा चेक करूयात आपण. आपण फाईल रीडर आणि इनपुट स्ट्रीमला करतो ना, तसं इथं वर्क होत आहे का RF एकदा चेक करू आपण. Try complete. Okay, we'll check first. बघा आता 0 ला मूव्ह केलं आणि पूर्ण रीड केलं. ओके, आता मला इन बिटवीन रॅन्डमली, आता मला सुरुवातीपासून नकोय, मला 5th कॅरेक्टर पासूनच रीड करायचंय. ओके, सो मी काय केलं की जेव्हा रीड UTF करतोय पूर्ण तेव्हा वेलकम रीड केला आणि पॉइंटर कुठे येईल, शेवटी. तर मी परत तो कुठे मूव्ह केला, 5th, बिकॉज मला 5th कॅरेक्टर पासून रीड करायचंय. ओके, सो मी 5th ला मूव्ह केला. ओके, सो आपल्याला इथे डिस्प्ले होईल 5th आणि मग त्या 5th पासूनच मी रीड करते. सो फक्त COME असं झालं. आलं का लक्षात? ठीक आहे, डिस्प्ले झालं. सो तुम्ही जर सुरुवातीपासून करायचंय तर पॉइंटर 0 ला मूव्ह करू शकता आणि इन बिटवीन रॅन्डम ऍक्सेस फाईलने तुम्ही इन बिटवीन सुद्धा मूव्ह करून रीड करू शकता. जसं फाईल इनपुट स्ट्रीमनी फाईल रीडरनी तुमच्याकडे ऑप्शन नाही, इट विल रीड फ्रॉम द 0th ओनली. ओके, आणि इथे तुम्ही सिकनी कोणत्याही पोझिशनला मूव्ह करून मग नंतर आपण जसं रीड करायचो की नाही तर तसं तुम्ही रीड करू शकता. ओके, आपण जसं रीड करायचो फाईल रीडर आणि फाईल इनपुट स्ट्रीमला तसं रीड करू शकता. ओके, आता बघा, आता मी इथे काय करते, RF रीड तर झालं, आता मी इथे सिक 3 करते. ओके, आणि इथे आता मी राईट करते RF डॉट राईट UTF हाय. ओके, सो 3rd पोझिशन पासून म्हणजे वेलकम तर झालेलंच आहे. बघा आता कसं होईल एकदा चेक करा. आता वेलकम हे तर इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता इथे मी पुढे काय केलं, 3rd ला मूव्ह केलं पॉइंटर आणि तिथे हाय टाकलं. आता एकदा माय मध्ये जाऊन बघा, my.txt मध्ये कसं राईट झालेलं असेल. हे बघा, इथे हाय आलं बघा. ओके, आणि मधलं WEL डिस्प्ले होताना बरोबर होईल. जरी ते प्रॉपर तुम्हाला दिसत नसेल, इथे रॅन्डम ऍक्सेस फाईलने ऍज इट इज डिस्प्ले नाही होत. म्हणजे ती फाईल मध्ये जसं आपण इनपुट आउटपुट स्ट्रीम आणि रायटरनी केल्यावरती कसं जो आपण मेसेज राईट केला तो ऍज इट इज आपल्याला प्रॉपर डिस्प्ले होतो ना, ते इथे होत नाही. थोडेसे कॅरेक्टर मिसमॅच होतात, पण ते प्रॉपरली सेव्ह असतात. सेव्ह कसे असतात प्रॉपरली, बिकॉज डिस्प्ले तर बरोबर होतंय ना, फक्त ती फाईल थोडीशी इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये असते असं आपण म्हणू शकतो. ओके, आता मी इथे काय करते, रॅन्डम, आता इथे हाय टाकले. आता आपण काय करूयात, परत सुरुवातीपासून सगळं डिस्प्ले करू. सो मी परत 0 ला मूव्ह केला. बघा, एकाच ऑब्जेक्टने आपण रीड पण करू शकतो, राईट पण करू शकतो. आणि हा कोड मी 0 ला मूव्ह करून हा परत टाकते. ओके, आणि त्यात आपण जस्ट फायनल कंटेंट्स ऑफ द फाईल असं डिस्प्ले करू. फायनल कंटेंट्स. ओके, सेव्ह करते. बघा, आता जरी तुम्हाला माय मध्ये प्रॉपर दिसलं नाही मी ओपन केल्यावर, तरी पण ते झालेलं आहे, फक्त ती इन्क्रिप्टेड थोडंसं फॉर्मॅट मध्ये असतं. बघा, डिस्प्ले तर बरोबर झालेलं आहे. ठीक आहे, आता हे काय हे चेक करावं लागेल मला एकदा, पण इथपर्यंत तर बरोबर झालेलं. जरी आपल्याला कम तिथे दिसत नाही, पण ते डिस्प्ले तर बरोबर होते. ओके, सो हे झालं तुमचं. सिकनी तुम्ही एनी पोझिशनला पॉइंटर मूव्ह करू शकता सिकनी, आणि गेट फाईल पॉइंटरने तो पोझिशन तुम्ही रिटर्न करू शकता. आणि कोणत्याही पोझिशनला पॉइंटर मूव्ह करून तिथून तुम्ही रीड करू शकता आणि त्या पोझिशनला राईट पण करू शकता. ओके, सो दिस इज अ रॅन्डम ऍक्सेस फाईल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फाईल हँडलिंग चॅप्टर इन जावा. ओके, जर एनी क्वेरी असेल तर मला तसा मेसेज करा. ओके.